കർത്താവ് നമുക്ക് പുതുവത്സരത്തിൽ ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको इस नए साल में एक और अच्छा नया अवसर दिया है. കർത്താവ് നമ്മളെ എത്രയധികം പരിഗണിക്കുന്നു, സ്നേഹിക്കുന്നു എന്നുള്ളത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിന് എത്ര സന്തോഷമാണ്. प्रभु हमें कितना संभालता है, वो हमारे देखभाल के विषय में कितना प्रभु हमारे बारे में सोचता है. ये बात जब हम मनन करते समय में हमको दिल में बहुत शांति और सुकून मिलता है. സ്നേഹം, സന്തോഷം, സമാധാനം ഇത് തമ്മിൽ പരസ്പരം ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഒരു കാര്യം. तो प्रेम, आनंद और शांति ये आपस में जुड़ा हुआ बात है. നമുക്ക് ഒരു സദാ സന്തോഷം ഉണ്ടാകണമെങ്കിൽ നമ്മളെ ആരെങ്കിലും സ്നേഹിക്കുന്നു എന്നുള്ള ഒരു ബോധ്യം ഹൃദയത്തിൽ എപ്പോഴും ഉണ്ടാകും. अगर हमें हमेशा एक खुशी का अनुभव या खुशी है का अनुभव अगर रहना है तो उसके लिए क्या एहसास होना पड़ेगा कि कोई हमसे निरंतर प्रेम करते जा रहा है. സ്നേഹിക്കാൻ ആരും ഇല്ലാത്തൊരു വ്യക്തി എപ്പോഴും ശോകമാണ്, ദുഃഖമാണ്. കാരണം അവന് സന്തോഷമില്ല. എന്താ? അവനെ സ്നേഹിക്കാൻ ആരുമില്ല. परंतु जिसको प्रेम का अनुभव नहीं, या फिर वो व्यक्ति कोई उसे प्रेम कर रहा है करके इस अनुभव है ही नहीं, कोई उसे प्रेम नहीं कर रहा है, ऐसा अनुभव में जीने वाला व्यक्ति का अवस्था क्या है? हमेशा दुख और निराशा में और अशांति का अवस्था में चले जा रहे हैं. क्योंकि उसके अंदर क्या एहसास है? कोई मुझसे प्रेम नहीं कर रहा. നമ്മള് കർത്താവിന്റെ പരിസര ശുശ്രൂഷയിൽ വേല ചെയ്യും. प्रभु ने जब लोगों के सामने जब सेवा किया, കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ മനുഷ്യനായി അവതരിച്ചത് തന്നെ അതിന്റെ പ്രഥമമായിട്ടുള്ള ഉദ്ദേശം അവന്റെ പിതാവ് സ്നേഹവാനാണെന്ന് വെളിപ്പെടുത്തുക എന്നുള്ളതാണ്. प्रभु जब इस दुनिया में मनुष्य रूप बनकर आया ही वो एक सबसे बड़ा खास सबूत ये दिखाना चाहता है कि परमेश्वर प्रेम करता है. ദൈവത്തെക്കുറിച്ചുള്ള വെളിപ്പാട് നമ്മള് റോമാലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 19 മുതൽ 21 വരെയുള്ള വാക്യങ്ങളെല്ലാം വായിക്കണ്ട. അവിടെ ദൈവം പ്രകൃതിയിൽ ഒരു ദൈവം ഉണ്ട് എന്ന് വെളിപ്പെടുത്തുന്നതായിട്ട് നമ്മൾ വായിക്കും. हम लोग परमेश्वर है करके विषय में जब हम लोग पढ़ते समय में रोमियो का पुस्तक 1 का 19 से 21 जब पढ़ते समय में सब पढ़ने का जरूरत नहीं है, हमें उस विषय जानते हैं. वहां पर वो वाक्य से पौलुस ये बात साबित करना चाहता है कि प्रकृति की मदद से कि एक परमेश्वर है. അവൻ സർവ്വത്തിന്റെ സൃഷ്ടികർത്താവാണ്. वो सभी बातों का सृष्टि करता है. അവന്റെ ഇൻവിസിബിൾ ആട്രിബ്യൂട്ട്സ് എന്ന് പറഞ്ഞാൽ അവന്റെ ആ ദിവ്യത്വത്തിന്റെ ശക്തിയെ അവന്റെ പ്രകൃതിയിൽ വെളിപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. और उनका जो अदृश्य जो सामर्थ्य है, जो खूबी है, वो सब बातें सृष्टियों में प्रकट है. हम समझ सकते हैं. അതെന്തിനാണ്? वो क्यों है? ഒരു ദൈവമുണ്ട് എന്ന കാര്യത്തിൽ മനുഷ്യന് സംശയം വേണ്ട, വാദപ്രതിവാദം വേണ്ട. ദൈവമുണ്ട്. तो मतलब क्या इसमें अभी कोई संदेह होना नहीं चाहिए, कोई भी तर्क होना नहीं चाहिए कि प्रकृति के बातों को देखकर मनुष्य के अंदर ये बात पक्का निश्चय और भरोसा होना चाहिए कि एक परमेश्वर है. എന്നാൽ അങ്ങനെ വെളിപ്പാട് കിട്ടിയിട്ടും परंतु इतना प्रकाश मिलने के बावजूद भी ദൈവം പ്രകൃതിയിൽ സർവ്വത്തിന്റെയും സൃഷ്ടികർത്താവാണ്, ദൈവമാണ് സൂര്യനും ചന്ദ്രനും സൃഷ്ടിച്ചത്, ഏകദൈവമേ ഉള്ളൂ എന്നുള്ള പ്രകൃതിയിലെ വെളിപ്പെടുത്തൽ മനുഷ്യൻ അറിഞ്ഞിട്ടും അവന്റെ ദൈവമെന്ന് കണ്ട് ബഹുമാനിക്കുകയോ അവനെ ആദരിക്കുകയോ ചെയ്യാതിരുന്ന ജനം നശിച്ചുപോയി. तो हम जानते हैं कि एकमात्र सच्चा परमेश्वर है, और ये एकमात्र सच्चा परमेश्वर जिन्होंने सारा सृष्टि बनाया, चांद बनाया, सूरज बनाया, गोलों को बनाया, सितारे, ये सब बनाने वाला परमेश्वर होने के बावजूद भी, अस्तित्व में रहने के बावजूद भी, सारा सृष्टि ये बात सबूत देने के बावजूद भी एक ऐसा लोग उठकर आए कि जो परमेश्वर होने पर भी उन्होंने सारा आदर, महिमा और प्रशंसा और आराधना परमेश्वर को ना देते हुए एक नाश का दशा में चले जाने का अवस्था में वो लोग चले गए. അപ്പോഴും അതല്ല ദൈവം തന്നെ കുറിച്ച് വെളിപ്പെടുത്താൻ ആഗ്രഹിച്ച, അതിനപ്പുറത്തൊരു കാര്യമാണ്. परंतु परमेश्वर इस प्रकार का ज्ञान कि सृष्टि के द्वारा एक परमेश्वर है करके ये ज्ञान में परमेश्वर मनुष्य को बताने में परमेश्वर उसमें तृप्त नहीं है. परमेश्वर इससे भी आगे का एक ज्ञान बताना चाहता है. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം 18-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ ആ വെളിപ്പാടിനപ്പുറത്ത് പുത്രൻ വന്ന് ദൈവത്തെ വെളിപ്പെടുത്തുന്ന വെളിപ്പാടാണ്. അത് ആദരിക്കാതെ പോകുന്നവർക്കാണ് ഭയങ്കരമായ ശിക്ഷാവിധി ഒരുക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. तो यूहन्ना 1 का सुसमाचार 1 का 18 में जब पढ़ते समय में परमेश्वर का पुत्र प्रभु यीशु मसीह इस जगत पर आकर उन्होंने पिता परमेश्वर के बारे में एक प्रकटीकरण दिया, उन्होंने लोगों को प्रकट करके दिया. वो है वो आगे की बात जो सारा लोग जानना चाहिए. ये बात अगर लोग नहीं जाने तो एक बहुत ही नाशवान अवस्थे में है, एक डर की अवस्थे में है. നമുക്കത് വായിക്കാം. हम वो पढ़ेंगे 1 का 18. परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा. हाँ. एक लौता पुत्र जो पिता की गोद में है, उसी ने उसे प्रकट किया. നമ്മള് റോമാലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ ദൈവം അവനെ വെളിപ്പെടുത്തിയത് വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग रोमियो 1 का उधर पढ़ते समय में 19 से 21 तक में वहां पर परमेश्वर अपने आप को प्रकट किया करके वहां पर हम पढ़ते हैं. ഒരു ദൈവമാണ്.
परंतु वो कैसा प्रकट हुआ? സൃഷ്ടികർത്താവാണ്, एक परमेश्वर है, एक सृष्टिकर्ता है, उस रूप में प्रकट हुआ है खाली। സർവശക്തനാണ്, जो सर्वशक्तिमान है, തന്റെ സൃഷ്ടികളെ കരുതുന്നു, वो अपना सृष्टियों को संभालता है, സൃഷ്ടികളെ സ്നേഹിക്കുന്നു, अपने सृष्टियों से प्रेम करता है, സൃഷ്ടിയോട് വളരെ ഉത്തരവാദിത്വമുണ്ട്. और सृष्टियों के विषय में प्रभु परमेश्वर बहुत जिम्मेदारी लेता है। എന്നാൽ ആ വെളിപ്പാടിലല്ല परंतु उस प्रकार का प्रकट होने का प्रकटीकरण का बेस नहीं, ഈ ദൈവം ഒരു പിതാവാണ് परंतु നമ്മൾ വായിക്കുന്നത്. परंतु തന്റെ യോഹन्ना യേശു में എന്തിനാണ് വന്നത്? यीशु क्यों आया? वो क्या बताने आया कि ये जो परमेश्वर है हाँ। उसको सृष्टिकर्ता के बोध्य में या सृष्टिकर्ता का प्रकाश में तुम लोग या उसमें खुश मत रहो, उससे भी एक बड़ा प्रकाश है, हाँ। एक बड़ा जानकारी। वो क्या है कि ये परमेश्वर हमारा पिता है, ആ അപ്പോൾ ദൈവം പിതാവാണ്. परमेश्वर पिता है। അത് ആര് വെളിപ്പെടുത്തണം? ये कौन आके प्रकट करना चाहिए? അത് പ്രകൃതിയിലൂടെ വെളിപ്പെടുത്താൻ പറ്റും. वो सृष्टि के द्वारा पता नहीं लगा सकता, प्रकट नहीं हो सकता। അങ്ങനെ ദൈവം പിതാവാണെങ്കിൽ अगर परमेश्वर पिता है तो അവൻ ഒരു പുത്രൻ ഉണ്ടായിരിക്കണം. तो उनको एक पुत्र भी है। ആ പുത്രൻ നേരിട്ട് വന്ന് പറയുകയാണ്, कोई पुत्र स्वयं उतर कर आकर कहा, ആ ഞാൻ ആരാണ്? मैं कौन हूँ? ഞാൻ സത്യവാനായ സ്നേഹസമ്പന്നനായ ഒരു പിതാവിന്റെ മകനാണ്. मैं एक सच्चा और जीवित है और प्रेम करने वाला परमेश्वर का एक पुत्र हूँ मैं। അപ്പം നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ യോഹन्ना का सुसमाचार 17 में जब हम पढ़ते हैं, അതിൽ 23 വാക്യവും उसका 23 അവിടെ മുഴുവൻ വായിക്കേണ്ട. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്, इस रीति से हम पढ़ते हैं। കർത്താവിന്റെ പിതാവിനോടുള്ള പ്രാർത്ഥനയാണ്. वहाँ पर यीशु वहाँ पर अपना पिता से प्रेम प्रार्थना करता है, എന്താണെന്നറിയാമോ? और वो प्रार्थना का मूल बात क्या है? ആരെങ്കിലും കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പിതാവിന്റെ പുത്രനാണെന്ന് വിശ്വസിച്ചാൽ ആ വ്യക്തി, വിശ്വസിക്കുന്ന വ്യക്തി ആരായിത്തീരും? ദൈവത്തിന്റെ മകനായിത്തീരും. जो कोई भी ये विश्वास करता है कि यीशु परमेश्वर का पुत्र है, ऐसा जो भी मनुष्य ये विश्वास करेगा कि यीशु परमेश्वर का पुत्र है, उस व्यक्ति के विषय में परमेश्वर भी क्या हो जाएगा? उस व्यक्ति का पिता बन जाएगा। അതാണ് ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം. इसमें क्या है? परमेश्वर का प्रेम है। അപ്പോൾ അവിടെ കർത്താവ് പറയുന്നത് എന്താണ്? तो प्रभु क्या कहता है वहाँ पर? जैसा तूने मुझसे प्रेम रखा हाँ। वैसा ही उनसे प्रेम നോക്കുക, रखा। നീ എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ. जिस रीति से आपने मुझसे प्रेम रखा, ഒരു പിതാവിന്റെ വലിയ ആ ഉത്തരവാദിത്വം എന്താണ്? एक पिता का सबसे बड़ा जिम्मेदारी क्या है अपने बच्चों पर? തന്റെ മകനെ സ്നേഹിക്കുക എന്നുള്ളതാണ്. कि अपना बच्चों पर, अपना बेटे पर वो प्रेम करता है। അപ്പോൾ ദൈവം പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നു എന്നുള്ളത് ദൃശ്യമായി ഹൃദയത്തിൽ ആ സാക്ഷ്യമുള്ള ഒരു കൂട്ടം ജനമാണ് യഥാർത്ഥ സഭയിലുള്ളവർ. मैं इसके कलीसिया के लोग कौन है? मंडली के लोग कौन है? ये लोग वो लोग हैं जो पिता परमेश्वर का प्रेम अपने पुत्रों पर करता है करके इस बात का एकमात्र सबूत रहकर पूरा भरोसे से, बिना कोई डाउट से, संदेह से वो लोग विश्वास करके मानते हैं ये पिता अपने पुत्र से प्रेम करता है। നമ്മുടെ വിശ്വാസത്തിൽ എന്തുകൊണ്ടുണ്ട്? इस विश्वास में और क्या है? നമ്മുടെ വിശ്വാസത്തിലുള്ള ഒരു കാര്യമാണ് हमारे विश्वास में एक बात है പിതാവ് പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നു, कि पिता पुत्र से प्रेम करता है പുത്രൻ പിതാവിനെ സ്നേഹിക്കുന്നു. और पुत्र पिता से प्रेम करता है। ഇത് നമ്മൾ കാണുമ്പോൾ जब ये बात हम देखते हैं ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന കാര്യത്തിൽ ഒരു സംശയം വേണ്ട. तो ऐसा अगर ये बात का सत्य समझ में आया कि पिता पुत्र से और पुत्र पिता से प्रेम करता है, तो यही पिता, यही परमेश्वर मुझसे भी प्रेम करता है करके इसमें कोई संदेह नहीं रहेगा। നമ്മുടെ ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും हमारा मसीह जीवन में बहुत बार ഘട്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളൊക്കെ വരുമ്പോൾ कष्ट, तकलीफ और वेदना जब आता है, ദൈവം എന്തുകൊണ്ട് എന്നോട് ഇങ്ങനെ ചെയ്തു? हम लोग क्या बोलते हैं? परमेश्वर ने क्यों मेरे साथ ऐसा किया? ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നുണ്ടോ? क्या परमेश्वर मुझसे प्रेम करता है क्या? അപ്പൊ ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നുണ്ടോ എന്ന് നമ്മുടെ സാഹചര്യങ്ങളിലൂടെ സംശയം കൊണ്ടുവരത്തക്കവണ്ണം സാത്താന്റെ വലിയ ഒരു ലോകത്തിലാണ് നമ്മളായിരിക്കുന്നത്. तो इसके लिए प्रियो, हम परमेश्वर हमसे प्रेम करता है क्या, ऐसा संदेह लाने के लिए उस प्रकार का भूमि, इस प्रकार का संसार में हम लोग जी रहे हैं जहाँ पर शैतान ने पूर्ण रीति से कब्जा कर हमें गलत विचार हमारे अंदर लाकर गिराते रहता है। അപ്പൊ ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു എന്നുള്ളതിന് സംശയമില്ലാതെ നമ്മൾ നോക്കിക്കാണേണ്ടത് ദൈവം ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിക്കുന്നോ എന്ന, പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നോ എന്ന സത്യത്തെയാണ് നമ്മൾ മുറുകെ പിടിക്കേണ്ടത്. तो परंतु परमेश्वर मुझसे सचमुच प्रेम करता है कि नहीं, वो पिता का प्रेम सचमुच मेरे और है कि नहीं, इस बात का सबूत किसके आधार पर है? कि हमको ये बात देखना है क्या पिता परमेश्वर ने सचमुच यीशु से प्रेम किया क्या, मसीह से प्रेम किया क्या? उस सबूत में, उस पक्कापन में क्या हो गया? मुझ में पक्का हो गया कि प्रभु पिता परमेश्वर मुझसे भी प्रेम करता है। Praise the Lord. मैं പിതാവ് പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നു. क्या पिता अपने पुत्र से प्रेम करता है क्या? നമ്മളോട് പറയാം, നമ്മളിൽ പാപം വരാറുണ്ട്. हमारे विषय में क्या? हमारे जीवन में तो पाप आते रहता है നമ്മള് ഒരുപക്ഷെ അനുസരണക്കേട് വരുന്നുണ്ട്. और हम आज्ञाकारिता करते हैं।
പക്ഷേ ഇനി എന്നെ ദൈവം സ്നേഹിക്കുന്നോ എന്ന് പലപ്പോഴും പ്രയാസങ്ങൾ വരുമ്പോൾ സംശയിച്ചു പോകാം. और जिसकी वजह से हमारे अंदर तकलीफ क्लेश और विपत्ति आते समय में हम लोग संदेह करते हैं कि पिता शायद मुझसे प्रेम नहीं करता. അപ്പോൾ അങ്ങനെ നമ്മൾ വീഴും തല്ലിയും അല്ലെങ്കിൽ ഉയർച്ചയും താഴ്ചയുമുള്ള ഒരു ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിൽ ഒരു സ്റ്റെബിലിറ്റി ഇല്ല. तो इसके लिए हमारे क्या विश्वासी जीवन क्या है? हम लोग गिरते हैं फिर खड़ा होते हैं, मन फिरते हैं फिर खड़ा, ऐसा गिरना चढ़ना इस तरह का एक स्थिर अवस्था हमें नहीं है. അതുകൊണ്ടാണ് इसलिए ദൈവത്തിന് സ്ഥിരമായി എന്നെ സ്നേഹിക്കണമെങ്കിൽ ഞാൻ അല്ലാത്തൊരു വ്യക്തിയെ ദൈവത്തിന് സ്നേഹിക്കാൻ വേണം. इसके लिए मैं मुझ जैसे अस्थिर व्यक्ति के अंदर पिता परमेश्वर का प्रेम को अगर सचमुच प्रकट करना है तो परमेश्वर को एक ऐसा व्यक्ति चाहिए जो स्थिर रीति से खड़ा रहता है और उस स्थिर व्यक्ति में पिता अपना प्रेम प्रकट कर हमें साबित करना चाहता है, हमें बताना चाहता है कि मैं सचमुच तुमसे प्रेम करता हूँ. അപ്പോൾ യേശുവിന്റെ ജീവിതത്തെ എനിക്ക് ശരിക്കും ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്തി തന്നാൽ इसके लिए यीशु मसीह का जीवन को, उनका जिंदगी को अगर आत्मा ने मुझे प्रकट किया तो യേശുവിനെ പിതാവ് സ്നേഹിക്കുന്നു എന്ന കാര്യത്തിൽ യാതൊരു സംശയവുമില്ല. കാരണം पिता परमेश्वर यीशु से प्रेम करते रहता है या नहीं कर रहा है करके ऐसा संदेह कभी नहीं होगा. യേശുവിനെ പിതാവ് സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ടാണ് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത്. क्योंकि നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. क्योंकि ये सत्य, ये तत्व को समझे प्रियो, क्योंकि पिता परमेश्वर यीशु से प्रेम करता है इसीलिए हमसे भी प्रेम करता है. നമുക്ക് അർത്ഥം മനസ്സിലാകുന്നു. ये बात का अर्थ समझे क्या? ദൈവം ആരെയാണ് സ്നേഹിക്കുന്നത്? पिता किससे प्रेम करता है? परमेश्वर किससे प्रेम करता है? പുത്രനെയാണ്. पुत्र से प्रेम करता है. പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ട് क्योंकि वो पुत्र से प्रेम करता है, അവനെ മുന്നിൽ നിർത്തി उनको सामने रखकर എന്റെ ബലഹീനതകൾക്ക്, मेरा कमजोरी, എന്റെ കുറവുകൾക്ക്, मेरा कमियों, എന്റെ വീഴ്ചകൾക്ക്, मेरा गिरने का अवस्था, എന്റെ പിന്മാറ്റത്തിന് मेरा संसार में चले जाने का अवस्था, ഇതൊന്നുമില്ലാത്ത ഒരു സ്റ്റെബിലിറ്റിയുള്ള ഒരു മനുഷ്യൻ തന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തുവാണ്. मतलब मेरे अंदर ये सब गिरने का अवस्था है और फिर मैं जल्दी खड़ा भी हो गया, तो ऐसा अस्थिर का अवस्था से एक स्थिर व्यक्ति को परमेश्वर सामने रखा है जो कभी गिरता नहीं, हमेशा स्थिर रहकर खड़ा है, जिससे हमारा विश्वास का आधार है. അപ്പൊ ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് എന്നിലേക്ക് നോക്കി ഞാൻ മനസ്സിലാക്കാൻ നോക്കിയാൽ ക്രിസ്ത്യ ജീവിതം ശരിയാകത്തില്ല. तो मसीह जीवन का गड़बड़ी कब होता है या मसीह जीवन का गलत का अवस्था कब जाते हैं कि परमेश्वर मुझसे प्रेम कर रहा है कि नहीं, इसका आधार मैं अपने आप को देखता हूँ. मैं अपने आप को जब आधार बनाता हूँ तो वहां पर हुआ मसीह जीवन में गलती. ഞാൻ കർത്താവിലേക്ക് നോക്കിയാൽ परंतु अगर मैं प्रभु को देखूंगा तो ദൈവത്തിന്റെ സ്നേഹത്തിന് ഒരു കുറവുമില്ല. वहां पर पिता परमेश्वर का प्रेम जो पुत्र के ऊपर है कोई कमी नहीं है. അവൻ എപ്പോഴും പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നു. वो पिता परमेश्वर निरंतर अपना पुत्र से प्रेम करते അത് रहते हैं എന്നിലേക്ക് പ്രകാശമായി തട്ടുന്നു. और वो प्रेम मेरे हृदय में प्रकाशित हुआ അത് ആത്മാവാണ് തരുന്നത്. और ये बात का प्रकाश आत्मा ने दिया. അപ്പൊ പിതാവ് പുത്രൻ തമ്മിലുള്ള സ്നേഹം तो इस रीति से पिता और पुत्र का संबंध का जो प्रेम അത് വെളിപ്പെടുത്താൻ ഒരു തലം വേണം. അതാണ് സഭ. वो प्रकट करने के लिए पिता और पुत्र के बीच का जो प्रेम है उसको प्रकट करने का जो एक स्तर है, एक जगह है, उसको हम कहते हैं मंडली. സഭ എന്താണ്? मंडली क्या है प्रियो? കർത്താവാണ് പറഞ്ഞത്. प्रभु ने इसके लिए प्रार्थना किया, പിതാവ് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് जैसा पिता मुझसे प्रेम करता है അത് ആത്മാവിന്റെ സാക്ഷ്യത്തോടെ വെളിപ്പെടുത്താൻ ഒരു കൂട്ടർ വേണം. वो आत्मा में प्रकट होकर गवाही देने वाले कुछ लोग उनके बीच में होना चाहिए कि समझे कि पिता मुझसे प्रेम करता है. Praise the Lord. Amen. സഭ എന്താണ്? मंडली क्या है അപ്പൊ प्रियो? നമ്മളെ നേരിട്ട് ദൈവം സ്നേഹിക്കുന്നു എന്ന് നമ്മളെ കാണുന്നത് ആരിലൂടെയാണ്? तो हम पिता भी हमसे प्रेम करता है करके इस बात का सबूत ये किसके आधार पर हम ये बात समझते हैं कि पिता हमसे प्रेम करता है? പിതാവ് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ क्योंकि यीशु ने कहा कि जिस रीति से पिता मुझसे प्रेम करता है उसी रीति से हमें भी करता है. സാത്താൻ കൊണ്ടുവരുന്ന ദോഷം എന്താണ്? लेकिन शैतान क्या धोखा लाता है? നീ ആ പാപം ചെയ്തു, तूने वो पाप किया ना, ഈ പാപം ചെയ്തു, तूने ये पाप किया ना, ദൈവം നിന്നെ സ്നേഹിക്കുന്നില്ല. इसलिए अभी परमेश्वर तुझसे प्रेम नहीं करता. നിനക്കൊരു ന്യായവിധി ഇങ്ങനെ बल्कि കിടക്കുക. तेरे लिए तो एक न्याय रखा है, दंड रखा है. മനുഷ്യനെ ഭയപ്പെടുത്തുക എന്നുള്ളതാണ്. मनुष्य को डर में लाना ये शैतान का काम. ദൈവ സ്നേഹവാനാണെന്ന് അറിയുമ്പോൾ परंतु जब परमेश्वर प्रेम है करके ये प्रकटीकरण मिला तो ആരാണ് പറഞ്ഞത്? ये कौन कह रहा है? അവന്റെ മടിയിലിരുന്ന ഏകജാതനായ പുത്രൻ उनका सीने में, उनका गोद में रहने वाला एकलौता पुत्र സ്നേഹമാണെന്ന് വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. प्रेम, परमेश्वर प्रेम है करके ये भूमि में मनुष्य रूप लेकर आकर प्रकट करके बताया. ഇനി എങ്ങനെയാണ് വെളിപ്പെടുന്നത്? अब किस रीति से प्रकट किया? അപ്പൊ നമ്മളെല്ലാം ചിന്തിക്കുന്നത് എന്താണ്? हम क्या सोचते हैं? ദൈവം എന്നെ സ്നേഹിക്കുന്നെങ്കിൽ परमेश्वर अगर मुझसे प्रेम करेगा तो ഒരു കഷ്ടം ഉണ്ടാകരുത്, तो मेरे जीवन में कोई कष्ट नहीं रहना चाहिए, ഒരു ദാരിദ്ര്യം कोई ഉണ്ടാകരുത്, दरिद्रता नहीं रहना चाहिए, എനിക്ക് എപ്പോഴും സുഖമായിരിക്കണം. मैं हमेशा सुख शांति से जीना चाहिए. അതാണ് ദൈവം സ്നേഹം. അങ്ങനെ वो സ്നേഹമാണ്. ऐसा मैं सुख शांति से जी रहा मतलब परमेश्वर मुझसे प्रेम करता है. इसको हमने आधार बनाया.
എന്നാൽ ഇതിന് വിരുദ്ധമായാണ് യേശു പറയുന്നത്. യേശു ഇത് ചെയ്തു. परंतु यीशु ने इसका विरुद्ध, इसका उल्टा बात बोला था। തന്റെ പുത്രനെ वो अपने पुत्र को നമ്മുടെ പാപത്തിന് പ്രായശ്ചിത്തമാക്കി തന്നെ സാക്ഷാൽ സ്നേഹം. सच्चा प्रेम क्या है हाँ। कि पिता परमेश्वर को ये भाया कि अपने हमारे पाप के लिए अपना एकलौता पुत्र को प्रायश्चित बलि के रूप में अर्पण किया। ऐसा अर्पण करने से मालूम हुआ कि पिता प्रेम है। ഓ, നമുക്ക് എത്ര വ്യത്യാസമാണല്ലേ? कितना उल्टा है ना हमारा विचार और प्रभु का विचार। കർത്താവ് ഏതെല്ലാം ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോയി. यीशु मसीह कितना नाना प्रकार का कष्टों से गया प्रियो। അപ്പോൾ യേശു പറഞ്ഞു, ഓ പിതാവ് സ്നേഹമല്ല സ്നേഹമല്ല എന്ന് പറഞ്ഞു. तब यीशु ने कहा क्या कष्टों के बीच में पिता मुझसे प्रेम नहीं करता, पिता प्रेम नहीं है, ऐसा कहा क्या? എന്തിനാണ് വന്നത്? यीशु क्यों आया? ഈ ഭീകരമായ ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോഴും ये नाना प्रकार का कष्टों से जाते समय में भी യേശുവിനെ പോലെ കഷ്ടം അനുഭവിച്ച ഒരു ആരും ലോകത്തിലില്ല. प्रियो यीशु के समान कष्ट सहने वाले इस दुनिया में कोई नहीं है प्रियो। അപ്പോൾ ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോയപ്പോഴും तो ऐसे इस प्रकार का नाना प्रकार का कष्ट से जाते समय में भी യേശുവിന്റെ സാക്ഷ്യം എന്താണ്? यीशु मसीह का गवाही क्या है? ദൈവം സ്നേഹമാണ്, परमेश्वर प्रेम है, എന്റെ പിതാവ് സ്നേഹമാണ്. मेरा पिता प्रेम करता है, प्रेम है। ഇതാണ് നമ്മൾ കർത്താവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ എപ്പോഴും മനസ്സിലാക്കേണ്ട ഒരു കാര്യം. इसके लिए हमें हमेशा यीशु मसीह के बारे में जानने वाली एक बात है। ഇവിടെ കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु कहा, അവിടെ കർത്താവ് ശിഷ്യന്മാരൊക്കെ കൂടിയിരുന്ന് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14 അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, यूहन्ना 17 में जब प्रभु चेलों के साथ बैठते समय में प्रभु ने एक बात कहा, ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് വന്നവനാണ്. मैं पिता की ओर से आया हूँ। എന്നിട്ട് പിതാവിന് വന്നു എന്ന് അവർ പറയുന്ന, ഇപ്പൊ ഞങ്ങൾക്ക് കാര്യങ്ങളെല്ലാം സ്പഷ്ടമായി, ഇനി പിതാവിന്റെ പുത്രൻ തന്നെ. तो और जिसके वजह से चेले लोग ने उनको समझकर बोलने लगा, अभी हमको स्पष्ट हो गया कि आप परमेश्वर का पुत्र है। അപ്പൊ അങ്ങനെ പലപ്പോഴും പറഞ്ഞപ്പോൾ ഒരു പ്രാവശ്യം കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 17 അധ്യായത്തിന് 31 വാക്യം ചോദിക്കുക, ഇത് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നുവോ? तो ये बात प्रभु ने बार बार चेलों को ये बात बताता रहा कि मैं पिता की ओर से आया हूँ, पिता ने मुझे भेजा है, पिता का प्रेम प्रकट करने आया हूँ। हाँ। ये बात को इसके लिए प्रभु यूहन्ना 17 का 31 में प्रभु कहता है, जॉन 17:31 में, क्या ये बात तुम विश्वास करते हो? 17 അതിന്റെ 29 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 29 सॉरी 16 का 29 में അവന്റെ ശിഷ്യന്മാർ, നീ സാദൃശ്യം പറയാതെ സ്പഷ്ടമായി പറഞ്ഞിരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? നീ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് വന്ന ദൈവത്തിന്റെ സ്നേഹമായ പുത്രനാകുന്നു എന്ന് ഇപ്പൊ ഞങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി. 29 पढ़ना। उसने चेलों से कहा, देख अब तो तू खोलकर कहता है हाँ। और कोई दृष्टांत नहीं करता। हाँ, जिसके वजह से अगला वाक्य, अब हम जान गए हैं हाँ। कि तू सब कुछ जानता है हाँ। और इसकी आवश्यकता नहीं कि कोई तुझसे पूछे। इससे हम विश्वास करते हैं देखो, कि तू किया, हाँ। परमेश्वर की ओर से आया है। അപ്പോൾ तो अभी वो लोग ने क्या विश्वास किया कि तू परमेश्वर की ओर से आया है। കർത്താവ് എവിടെ നിന്നാണ് വന്നത്? प्रभु कहाँ से आया है? എന്നാൽ അപ്പം സാത്താന്റെ പ്രകടനം എന്താണ്? परंतु शैतान इसके बीच में क्या प्रकट कराएगा? യേശു പിതാവിൽ നിന്ന് വന്നവനല്ല, यीशु पिता की ओर से नहीं आया है, മറിയിൽ നിന്ന് വന്നവനാണ്. मरियम से आया है। നോക്കണം. അതാണ് നമ്മള് ഏതാത്മാവിനെയും നിങ്ങൾ വിശ്വസിക്കരുത്. इसके लिए वचन कहता है कि तुम कोई भी आत्मा पर विश्वास नहीं करना, ആത്മാക്കൾ നിങ്ങൾ എങ്ങനെ തിരിച്ചറിയാം? ശരിയായ പരിശുദ്ധാത്മാവിനെ എങ്ങനെ അറിയാം? क्योंकि सचमुच अगर पवित्र आत्मा से तुमने बात किया है, आत्मा ने तुझे प्रकट किया है करके, ये तुमको कैसा मालूम पड़ेगा? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ജഡത്തിൽ വന്നത് जो शरीर से आया, അവൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് പുത്രനായി വന്നതാണ്. वो पिता की ओर से पुत्र बनकर आया। അത് സ്വീകരിക്കുന്നവൻ കള്ളനല്ല. वो ये जो बात स्वीकारेगा वो सही आत्मा का है, झूठा का नहीं है। എന്നാൽ കള്ളക്രിസ്തുക്കൾ ആരാണ്? लेकिन बहुत सारे मसीह विरोधी है। ഈ പിതാവിന്റെ സ്നേഹം വെളിപ്പെടുത്തുന്നവനാണ് പുത്രൻ എന്നുള്ളതിനെതിരെ ഇവൻ മറിയിൽ നിന്ന് വന്നവനാണ് എന്നുള്ള വിശ്വാസം കൊണ്ടിരുന്നതാണ് അന്തിക്രിസ്തു. तो मसीह विरोधी कौन है? मसीह विरोधी वो है कि जो सच्चाई को उसका उल्टा बोलकर कि सच्चाई ये है कि यीशु पिता की ओर से आया है, जब वो आते समय में वो पुत्र है करके बोलकर आया, परमेश्वर का पुत्र बनकर आया, ये बात को उल्टा करके, इस बात का विरोध करके यीशु परमेश्वर से नहीं आया, मरियम से आया करके, ये उपदेश कहाँ से है? मसीह विरोधी का है। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മളെ ശിഷ്യന്മാർ പറയുകയാണ്, तो चेला यहाँ पर कह रहे हैं, ഞങ്ങളിപ്പോൾ വിശ്വസിക്കുന്നു. अभी हम जानकर हम विश्वास कर रहे हैं। എങ്കിലും तो अभी അടുത്ത വാക്യത്തിൽ കർത്താവ് പറയുകയാണ്, अगला वाक्य में 31 में प्रभु कहता है, എനിക്ക് കഷ്ടത വരുമ്പോൾ, जब मुझे कष्ट विपत्ति आएगा, എന്നെ റോമൻ പടയാളികൾ അറസ്റ്റ് ചെയ്യുമ്പോൾ, जब मुझे रोम का सेना मुझे पकड़कर गिरफ्तार करेंगे, നിങ്ങളുടെ വിശ്വാസമെല്ലാം നിങ്ങൾ കളയും, तुम्हारा विश्वास को तुम लोग छोड़ देंगे, നിങ്ങളെല്ലാം ഓടിപ്പോകും. तुम लोग सब भाग जाओगे। കേട്ടോ, അവിടെ പറഞ്ഞ കേട്ടോ. वहां पर देखो प्रभु क्या कहता है। അപ്പോൾ കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? तब प्रभु क्या कहता है, നിങ്ങൾക്ക് സമാധാനം ഉണ്ടാകേണ്ടതെന്ന് ഞാൻ പറയുന്നു. परंतु
तुमको शांति मिलने के लिए मैं ये कहता हूँ। എന്താണ്? क्या है? मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है हाँ। कि तुम्हें मुझ में शांति मिले। हाँ। संसार में तुम्हें क्लेश होता है, हाँ। परंतु ढाढ़स बांधो, हाँ। मैंने संसार को जीत लिया है। പ്രൈസ് ദ ലോർഡ്. Amen. ഇവിടെ ഒരു സത്യം കർത്താവ് तो പറയാം. यहाँ पर एक सच्चाई प्रभु बताना चाहता है। സഭയുടെ നാഥനായ ക്രിസ്തുവിന് ലോകത്തിൽ കട്ടമുണ്ടായെങ്കിൽ अगर कलिसिया का जो सिर है, जो शिरोमणि है, जिसने कलिसिया का शुरुआत किया, आरंभ करने वाला, वो सिर को प्रभु यीशु मसीह को अगर दुनिया में कष्ट था, ആ കട്ടത്തെ യേശു ജയിച്ചത് എങ്ങനെയാണ്? उस कष्ट पर विजय कैसा प्राप्त किया? पिता के എങ്ങനെ ജയിച്ചു? पिता के प्रेम से। ആ അവർ ഉറച്ചു നിന്നു. उन्होंने क्या किया? पिता तभी भी मुझसे प्रेम करता है करके उस सत्य को उसने सिर पकड़ा। നിങ്ങളെല്ലാം കൈവിടും. तुम लोग सब मुझे छोड़ दोगे, നിങ്ങൾ എന്റെ ശിഷ്യന്മാരാണ്, तुम लोग तो मेरे चेले हो। 32 എന്റെ में കൂടെ लिखा है, മരിക്കാൻ तुम തയ്യാറുള്ളവരാണ്. लोग तो सब बोल रहे हो कि तुम लोग मेरे साथ मरने भी तैयार हो, പക്ഷെ ഇനി കട്ടം വരുമ്പോൾ लेकिन जब कष्ट आएगा, എന്നെ കൈവിടാത്തവനാണ് പിതാവ്. मैं तभी भी आखिरी 32 में आखिरी में लिखा है, तुम लोग सब छोड़ देगा तो भी मैं अकेला नहीं हूँ, तो भी पिता मेरे साथ है। Praise the Lord. Amen. അതാണ് ഞാൻ ലോകത്തെ ജയിച്ചിരിക്കുന്നു. इस आधार पर, क्योंकि पिता उनके साथ होने की वजह से यीशु कह पा रहा है कि मैं संसार पर जीत चुका हूँ। മരണത്തോളം, मृत्यु तक, ക്രൂശിലെ മരണത്തോളം क्रूस का मृत्यु तक യേശു ക്രിസ്തു പിതാവിനെ സ്നേഹിച്ച് यीशु मसीह ने पिता से प्रेम करता रहा और അനുസരണമുള്ളവരായതുകൊണ്ട് आज्ञाकारी होकर ഇങ്ങനെയാണ് യേശു ലോകത്തെ ജയിച്ചത്. इस रीति से यीशु ने संसार पर विजय पाया। ഇതിനെ നമ്മളെ വിളിക്കുകയാണ്, फिर हमें बुलाता है, നിങ്ങളും ജയിപ്പി. तुम भी जीतो। ആരെ? किसे? സാത്താനെയും ലോകത്തെയും. शैतान और संसार पर। അത് നമ്മളിപ്പോ കർത്താവ് ജയിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ സാധാരണ ആൾക്കാർ മനസ്സിലാക്കുന്നത് യേശു പാപത്തെ ജയിച്ചു എന്നാ. പാപം ഒന്നും ചെയ്യാതെ പാപങ്ങൾ വന്ന് യേശുവിനെ പരീക്ഷിച്ചപ്പോൾ യേശുവിനെ സ്തോത്രം പറഞ്ഞ് ജയിച്ചു എന്ന്. तो हम लोग प्रभु जीता करके जब बोलते समय में स्वाभाविक रीति से हमारे अंदर बुद्धि क्या आता है? यीशु ने शैतान जो पाप जब प्रभु के ऊपर आया तो उस पर विजय पाया। पाप का जब उसके ऊपर आते समय में यीशु प्रार्थना किया, तपस्या किया, उपवास किया, इस तरह कष्ट करके हे प्रभु बचाओ बचाओ बोल के ऐसा प्रार्थना करके पाप पर विजय पाया। യേശു ആരാണെന്ന് അവർക്ക് മനസ്സിലാകുന്നത്. मतलब ऐसा सोचने वाले लोगों ने यीशु कौन है करके पहचाना नहीं है। യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്. यीशु परमेश्वर का पुत्र है, അവനിൽ പാപമില്ല. उनमें पाप नहीं है। അവൻ എന്തിനാണ് വന്നത്? परंतु वो क्यों आया? പാപത്തിൽ നമുക്ക് ജയം തരാനല്ല, हमें पाप से विजय मिले उसका आधार पर नहीं, പിന്നെന്തിനാണ്? परंतु क्यों? പാപത്തിൽ നമ്മളെ बल्कि സ്വതന്ത്രരാക്കുക. पाप से हमें संपूर्ण रीति से स्वतंत्र करने के लिए। पाप से बचाना अलग बात है, हाँ। पाप से स्वतंत्र करना उससे भी बड़ी बात है। പാപത്തെ ജയിക്കാൻ വേദനത്തിൽ നമ്മളോട് പറയുന്നില്ല, पाप से जीतो जीतो करके बाइबल में किधर भी कहा नहीं है। ലോകത്തെ ജയിക്കാനാണ് പറയുന്നത്. संसार से जीतो, संसार में तुमको रहते समय में उसे जीतना है कहा है। എന്നാൽ പാപത്തിൽ നിന്ന് परंतु पाप का उपस्थिति से പുത്രൻ സ്വാതന്ത്ര്യം വരുത്തിയ इस रीति से पुत्र ने अगर तुमको स्वतंत्र किया है तो അപ്പൊ യേശു എന്താണ് ചെയ്യുന്നത്? यीशु ने क्या किया? അപ്പൊ യേശുവിൽ പാപം ഉണ്ടെങ്കിൽ പിന്നെ യേശു എന്തിനാ മറ്റുള്ളവർക്ക് സ്വാതന്ത്ര്യം കൊടുക്കുന്നത്? यीशु खुद अगर पाप में अगर जी रहा है, यीशु में अगर पाप है तो दूसरों को कैसा स्वतंत्रता दे सकता है? അനേക നല്ല ദൈവദാസന്മാർ അങ്ങനെ പഠിപ്പിക്കുന്നത് യേശു പാപം ഉണ്ടായിരുന്നു. बहुत से अच्छे अच्छे प्रभु के दास लोग इस विषय में गलती करके सिखाते हैं कि यीशु में पाप था और उन्होंने पाप के विषय में संघर्ष किया। ഒരാൾ സഭയുടെ അംഗമാകണമെങ്കിൽ, अगर एक व्यक्ति को कलीसिया का मंडली का भाग होना है तो, ക്രിസ്തുവിൽ വീണ്ടും ജനിക്കണമെങ്കിൽ, मतलब मसीह में अगर उसका नया जन्म होना है तो, കൈസയുടെ ഫിലിപ്പിയിൽ വെച്ച് കർത്താവ് ചോദിച്ച ശിഷ്യന്മാരോട്, प्रभु केसरी फिलिपी में प्रभु ने अपने चेलों से पूछा, നിങ്ങൾ എന്നെ കുറിച്ച് എന്ത് പറയുന്നു? लोग मेरे विषय में क्या कहता है? നീ യോഹന്നാൻ സ്നാപകനാണ്. कुछ लोग कह रहा कि യോഹന്നാ बपतिस्मा देने वाला या एलाइजा का है, यिर्मयाह है। ആ, അങ്ങനെ ആ പ്രവാചകന്മാർ ഒരാളാണ്. इसलिए बहुत से भविष्यवक्ता थे, उसमें से कोई एक है। എന്നാൽ നിങ്ങൾ എന്നെ കുറിച്ച് എന്ത് പറയുന്നു? परंतु तुम मेरे विषय में क्या कहते हो? ശിമോൻ പത്രോസ് പറയുകയാണ്, सिमोन पतरस कहता है, നീ ആരാണ്? तू कौन है? ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തുവാകുന്നു. तू जीवित है, परमेश्वर का पुत्र मसीह है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या? പിതാവ് സ്നേഹിക്കുന്ന ഏക വ്യക്തി ക്രിസ്തുവാണ്. मतलब पिता प्रेम करने वाला एकमात्र व्यक्ति है, वो है यीशु मसीह। നോക്കണം. അപ്പോൾ കർത്താവ് പറയാണ്, तो प्रभु कहता है, പറയുവാനും ശിമോൻ, हे बरे शिमोन, നീ ഭാഗ്യവാൻ. तू धन्य है, ആ വെളിപ്പാട് क्योंकि वो प्रकटीकरण जो उसको मिला എന്താണത്? वो क्या था? ഈ വെളിപ്പാട്. ये प्रकटीकरण। ഇതിന് കർത്താവ് പറയാണ്, फिर प्रभु कहता है, ആ വെളിപ്പാട് അവന് കിട്ടിയപ്പോൾ वो प्रकटीकरण जब उसको मिला, അവൻ ഏറ്റുപറഞ്ഞു, उन्होंने जब उसने अंगीकार किया അവൻ ജീവനുള്ള കല്ലാണ്. കർത്താവായ യേശു ജീവനുള്ള പാറയാണ്. कि उसने पत्रों से तभी क्या अंगीकार किया कि वो सच्चा चट्टान तू है। അവിടെ
യു ആർ എ പെട്രോസ്, നീ ഒരു പാറ കഷ്ണമാണ്. तो इसके लिए यीशु ने उसके आधार पर प्रभु उसको कहते हैं तू पेट्रोस, मतलब तू एक चट्टान का एक टुकड़ा है. എന്നാൽ പാറ പത്രോസ് അല്ല. तो इसीलिए जो कोई इस चट्टान में बांधेगा, मतलब वो चट्टान पत्रोस नहीं है, പിന്നെ ആരാണ്? बल्कि कौन है? റോഡ്കാരാണ്. वो चट्टान कौन है? यीशु मसीह है. मैं അപ്പൊ ഞാൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ് എന്നുള്ള വെളിപ്പാട്, मतलब जब कोई व्यक्ति विश्वास करता है कि यीशु परमेश्वर का पुत्र मसीह है, वो जानकारी, वो प्रकाश, ആ പാറമേൽ ഏത്? वो प्रकाश है चट्टान. उस चट्टान में ഞാൻ എന്റെ സമയം പണിയും. मैं मेरा कलीसिया को बांधूंगा. പാതാള ഗോപുരം ജയിക്കില്ല. नरक के फाटक उसमें प्रबल नहीं हो सकता. അപ്പൊ ക്രിസ്തു പണിയുന്ന സഭയെ इसलिए जो प्रभु जो मंडली बांध रहा है, പാതാളത്തിന്റെ ശക്തി വന്നിട്ട് नरक के फाटक के उसमें प्रबल होने की कोशिश करेगा. ഘട്ടങ്ങൾ കൊണ്ടുവന്ന് और वो क्या करेगा? नरक के फाटक के कष्ट लाएगा, പ്രതികൂലങ്ങൾ കൊണ്ടുവരും. विरुद्ध तकलीफें, विरुद्ध की बातें लाएगा. എന്നാൽ ഈ ക്രിസ്തു परंतु ये मसीह ഈ സാത്താന്റെ എല്ലാ ഘട്ടങ്ങളെയും ജയിച്ചവനാകയാൽ शैतान के सब प्रकार के नाना प्रकार के कष्टों पर विजय पाया हुआ व्यक्ति है. അതാണ് ഞാൻ ലോകത്തെ ജയിച്ചു. इसलिए प्रभु ने कहा मैं संसार पर विजय पाया हूँ. യേശുവിന്റെ ഏതെങ്കിലും ഓ എന്റെ പിതാവേ എനിക്ക് എന്തുകൊണ്ട് ഇങ്ങനെ സംഭവിച്ചു? यीशु जब भी कष्ट से जाते समय में एक बार भी ऐसा कहा क्या, हे पिता ऐसा क्यों मेरे साथ हुआ? നിരാശനായിരുന്നോ? कभी निराश हुआ क्या? കർത്താവ് ദുഃഖിതനായത് ഏത് രീതിയില്ല? മനുഷ്യരെല്ലാം ദൈവത്തിനെതിരെ നിൽക്കുന്നത് കണ്ടിട്ടുള്ള തകർച്ച. प्रभु दुखी हुआ है, पर वो कौन सा दुखी है कि सारा मनुष्य जात को प्रभु इतना सारे बताने के बाद भी सारा मनुष्य जात परमेश्वर के खिलाफ है, वो बात का दुख यीशु को था. ഇസ്രായേലിന് നാഥനില്ലാത്തത് കൊണ്ട്, യേശുവിനെ വിശ്വസിക്കാത്തത് കൊണ്ട് അവരെ കുറിച്ച് ദുഃഖിച്ചു. यीशु हम वचन में हम पढ़ते हैं कि हे यरूशलेम कितने बार मैं तुमको एक साथ इकट्ठा करने के लिए आग्रह किया. मतलब ये इसराइल के पास एक सच्चा चरवाहा नहीं है, इसराइल को चलाने के लिए कोई नहीं है बोलकर वो बात को सोचकर प्रभु दुखी हुआ है. എന്നാൽ അവന്റെ ജീവിതത്തിൽ വരാൻ പോകുന്ന ഘട്ടങ്ങളെ അവർ ദുഃഖിച്ചില്ല. परंतु अपने खुद के जीवन में इतना कष्ट, विपत्ति, नाना प्रकार का कष्ट आने पर भी एक बार भी यीशु दुखी और निराश नहीं हुआ. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? എന്റെ പിതാവ് സ്നേഹമാണ്. क्योंकि मेरा पिता प्रेम है. ഈ ഘട്ടങ്ങളിലൂടെ വേണം और ये कष्ट के द्वारा എനിക്ക് വെളിപ്പെടുത്തണം मुझे ये बात को प्रकट करना है എന്റെ പിതാവ് സ്നേഹമാണ്. कि मेरा पिता प्रेम है करके. അതാണ് നമ്മളോട് യോഹന്നാൻ ലേഖനം നമ്മൾ വായിക്കുന്നത്. यूहन्ना का लेखा में हम पढ़ते हैं. എന്നാണ് വായിക്കുന്നത്? क्या हम पढ़ते हैं? പാതാള ഗോപുരം തന്റെ സഭയെ ജയിക്കാതിരിക്കണമെങ്കിൽ ദൈവം നമ്മളെ വിളിക്കുകയാണ് ജയാളിയായിട്ട്. എങ്ങനെ? तो हमें नरक के फाटक के हमारे पर प्रबल ना होने के लिए प्रभु हमको जयवंत होकर हमें बुला रहा है. ഇവിടെ നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 16:33 വായിക്കാം. यूहन्ना 16 का 33 हम पढ़ेंगे. मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है कि तुम्हें मुझ में शांति मिले. संसार में तुम्हें क्लेश होता है, परंतु ढाढ़स बांधो, मैंने संसार को जीत लिया. കർത്താവ് ഇവിടെ പറയാണ് നിങ്ങൾക്ക് സ്വസ്ഥത ഉണ്ടാകാൻ പറയുകയാണ്. तुमको शांति मिलने के लिए तुम लोग घबराना नहीं, तुम लोग शांति रहो. അപ്പൊ കർത്താവ് ഈ ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോയപ്പോൾ जब प्रभु जब कष्ट से गया, യേശുവിന് സമാധാനം ഉണ്ടായിരുന്നു. क्या यीशु के अंदर शांति था क्या? यीशु शांति में तभी जिया गया. എന്താണ്? उसका कारण क्या है? എന്റെ പിതാവ് क्योंकि मेरा पिता സ്നേഹമാണ്. प्रेम है. ഇതുപോലെ उसी रीति से നാം ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോൾ जब हम भी नाना प्रकार के कष्ट से जाते समय में ദൈവ സ്നേഹമാണെന്ന് ഉറച്ചു നിന്നാൽ अगर हम लोग इस बात के बात में स्थिर रहे कि पिता प्रेम है करके, നാം ലോകത്തെ ജയിക്കും. तब हम क्या कर रहे हैं? संसार पे जीत रहे हैं. നാം ലോകത്തെ ജയിച്ച ജയമോ हमने जो संसार पे विजय पाया वो जय, യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ എന്ന വിശ്വാസം. वो यीशु परमेश्वर का पुत्र है, उस विश्वास के आधार पर है. നമുക്ക് നമ്മളവിടെ കർത്താവ് ലോകത്തെ ജയിച്ചത് ഈ ഘട്ടങ്ങൾ എല്ലാത്തിലും മുമ്പും അവൻ കടന്നുപോയപ്പോൾ ദൈവ സ്നേഹമാണെന്നുള്ള സത്യത്തിൽ മുറുകെ പിടിച്ചു. നമ്മൾ യോഹന്നാൻ 5 വായിക്കുകയാണ്. पहला यूहन्ना 5 में हम पढ़ते समय में यीशु भी इस दुनिया में जीते समय में नाना प्रकार के कष्टों में ये विश्वास करके जिया कि उसका पिता प्रेम है. അപ്പൊ നമ്മൾ അതിന്റെ യോഹന്നാൻ 5 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. पहला यूहन्ना 5 का 4. क्योंकि जो कुछ परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ। वह संसार पर जय प्राप्त करता है हाँ। और वह विजय जिससे संसार पर जय प्राप्त होते हैं हमारा विश्वास है. अगला वाक्य भी. ഓക്കെ, നമ്മൾ പാപത്തെ ജയിക്കുന്നതല്ല ഇവിടെ 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 പറയുന്ന കാര്യം. यहाँ पर हम पाप से जय पाए वो विषय नहीं बोल रहे हैं यहाँ पर. പാപത്തിൽ നിന്നും യേശുക്രിസ്തു എന്ത് ചെയ്യുന്നു? क्योंकि पाप से प्रभु यीशु मसीह हमें क्या करेगा? ക്രൂശിൽ क्रूस के द्वारा അവൻ എന്ത് ചെയ്യും? നമ്മളെ പാപത്തിൽ സ്വതന്ത്രരാക്കി पाप से हमको संपूर्ण रीति से स्वतंत्र कर दिया. പാപശരീരത്തെ നീക്കം വരേണ്ടതിന് हमारे इस मरणहार जो पाप का शरीर से हमें बचाने के लिए, എന്ത് ചെയ്യാണ്? छुड़ाने के लिए നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യൻ, हमारा पुराना मनुष्य तो പാപ മനുഷ്യൻ हमारा पाप का मनुष्य ക്രിസ്തുവിലൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടു. मसीह के साथ क्रूस में चढ़ाया गया. റോമലേഖനം 8 2 പറയുകയാണ്. रोमियो 8 का 2 में हम पढ़ते हैं. അത്
അതേ കർത്താവായി ക്രിസ്തുവേശിയുള്ള ജീവന്റെ ആത്മാവിന്റെ പ്രമാണം പാപത്തിൽ നിന്നും മരണത്തിൽ നിന്നും എനിക്ക് ജയം തന്നാണ്, സ്വാതന്ത്ര്യം തന്നാണ്. पढ़ेंगे 8 का 2। जीवन की आत्मा की व्यवस्था ने हाँ। मसीह यीशु में मुझे पाप की हाँ। और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र स्वतंत्र किया। मैं എന്ത് ചെയ്തു? क्या किया? मुझे स्वतंत्र कर दिया। मुझे स्वतंत्र कर दिया। നമ്മളെ ഗലാത്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. गलतियों का पुस्तक 5 में भी हम पढ़ते हैं, എല്ലാ നുഖത്തിൽ നിന്നും ക്രിസ്തു നമ്മളെ സ്വതന്ത്രരാക്കി. सब प्रकार का जुआ से प्रभु ने हमको स्वतंत्र किया। Yes, sir. യേശു നമുക്ക് സ്വതന്ത്രം. स्वतंत्र किया 5 के 1 में हम पढ़ते हैं, കാരണം നമുക്ക് സ്വന്തമായിട്ട് ഇത് സ്വതന്ത്രം പ്രാപിക്കാൻ കഴിയത്തില്ല. क्योंकि हमारे पास खुद से स्वतंत्र पाने का काबिलता क्षमता हमारे अंदर नहीं है। പുത്രൻ നിങ്ങൾക്ക് സ്വാതന്ത്ര്യം തന്നാൽ यदि पुत्र ने तुमको स्वतंत्र किया तो നിങ്ങൾ സാക്ഷാൽ സ്വതന്ത്രരായി. तुम लोग सचमुच स्वतंत्र हो गए। നിങ്ങൾ പിതാവിന് മക്കളായി തീരും. और फिर तुम लोग कौन है? परमेश्वर पिता का संतान हो, बच्चे हो तुम लोग। അത് പാപത്തോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. तो वो बाप के संबंध में स्वतंत्रता के विषय में है। എന്നാൽ നമ്മളിവിടെ ചിന്തിച്ചത് എന്താണ്? परंतु अभी हमने पहले यूहन्ना 5 में हमने क्या पढ़ा? കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും വരുമ്പോൾ जब नाना प्रकार का कष्ट, तकलीफ, वेदना, क्लेश आते समय में യേശു ലോകത്തെ ജയിച്ചവനാണ്. यीशु कौन है? संसार पर विजय पाया हुआ व्यक्ति ഏത് है। പാതാള ഗോപുരങ്ങൾ ജയിക്കില്ല. इस विषय में नरक का फाटक प्रबल नहीं हो सकता। യേശുവിന് സംഭവിച്ച കഷ്ടങ്ങളിൽ ഏതെങ്കിലും നിലയിൽ യേശു ദുഃഖം അനുഭവിച്ചെങ്കിൽ പാതാള ഗോപുരം യേശു ക്രിസ്തുവിനെ വീഴ്ത്തി കളഞ്ഞു. अगर यीशु कष्ट सहते समय में, ऐसा कोई भी कष्ट में यीशु दुखी होकर, निराश होकर, एक हारा हुआ अवस्था में अगर वो जिंदगी जी लिया, उसका मतलब क्या हो गया? नरक के फाटक यीशु के ऊपर प्रबल हो गया। എന്നാൽ തന്റെ മുമ്പിൽ വെച്ചിരുന്ന സന്തോഷം ഓർത്ത് लेकिन सामने रखा हुआ आनंद को देखकर, ഈ ക്രൂശിനെ क्रूस को സന്തോഷത്തോടെ സഹിച്ചു. उन्होंने आनंद से, खुशी से, लज्जा का ना परवाह करते हुए आनंद से उसने क्रूस को सहा। യേശു കഷ്ടത എങ്ങനെ സഹിച്ചു? यीशु कष्ट को कैसा सहा? आनंद से। അതാണ് ജയം. वो है जय। ഈ ജയം इस विजय को നമ്മൾ യഥാർത്ഥമായി കണ്ടാൽ, जब हम लोग सचमुच सही अर्थ से जब हम देखेंगे, കാരണം യേശുവിനെ സ്നേഹിച്ചതുപോലെ क्योंकि जिस रीति से पिता ने यीशु से प्रेम किया, इसे हमसे भी उसी रीति से നമ്മളും കഷ്ടങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോൾ इसके लिए हमको क्या अनुभव होना चाहिए? कष्ट अनुभव होना चाहिए, क्योंकि हम जब कष्ट से जाएंगे, യേശു പറഞ്ഞ കഷ്ടത നമുക്ക് വരുന്നില്ല കേട്ടോ. देखो यीशु जिस रीति से कष्ट गया उसी समानता में हमको नहीं आएगा। ദൈവം നമുക്ക് തരുന്ന കഷ്ടത परंतु हमको मिलने वाला जो कष्ट है വളരെ ലഘുവാണ്. बहुत हल्का है। എന്നാൽ तो भी ആ സമയത്ത് उस समय में ദൈവം സ്നേഹമല്ല എന്നുള്ള ഒരു നിലയിലേക്ക് നമ്മുടെ ഹൃദയം പോകുമ്പോൾ, अगर हम जो कष्ट सहते हैं भले ही हल्का है यीशु का तुलना करते समय में, तो भी ऐसा समय में अगर हमारे विचार में अगर ऐसा आ गया कि पिता हमसे प्रेम नहीं कर रहा है, तो പാതാള ഗോപുരം ജയിക്കും. क्या हो गया? नरक के फाटक हमारे ऊपर प्रबल हो गया। അപ്പൊ സഭയിലുള്ള എല്ലാവരും इसके लिए मंडली के सभी लोग ജയാളികളല്ല. जयवंत लोग नहीं है। അവരെ ജയത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരാനാണ് സഭാജീവിതം. उनको जयवंत का जिंदगी में लाने के लिए या विजय में लाने के लिए मंडली जीवन प्रभु ने दिया है। ജയം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? विजय जीवन मतलब क्या? സാത്താൻ കൊണ്ടുവരുന്ന പ്രതികൂലങ്ങളെ, शैतान ने जो नाना प्रकार का तकलीफ जो लाएगा, കഷ്ടമാകാം, कष्ट हो सकता है, രോഗമാകാം, बीमारी हो सकता है, ദുഃഖമാകാം, दुख हो सकता है, ഏത് എതിർപ്പാണെങ്കിലും कोई प्रकार का विरुद्ध बातें, ദൈവം യേശുവിനെ സ്നേഹിച്ചതുപോലെ जिस रीति से पिता ने पुत्र से प्रेम किया എന്നെയും സ്നേഹിക്കുന്നു. उससे भी प्रेम करता है। ഈ സത്യം നിലനിന്നാൽ इस सत्य में खड़ा रहा तो നമ്മൾ സന്തോഷം കൊണ്ട് നിറയും. हम लोग आनंद से भर जाएंगे। प्रियो അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി നോക്കാം. प्रेरितों के कार्य में हम पढ़ते हैं, എത്രത്തോളം അവർ കഷ്ടം അനുഭവിക്കണം അത്രത്തോളം അവർ സന്തോഷമാണ്. प्रेरित लोग जितना जितना कष्ट विपत्ति सहते रहा उतने वो लोग आनंदित होते रहे। അപ്പൊ ലോകത്തെ ജയിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो संसार पे जीतना, संसार पे विजय पाना मतलब क्या? നമ്മൾ ഒന്നോ രണ്ടോ പാപം ചെയ്യുന്നത് അത് ചെയ്യുന്നതായിരുന്നപ്പോ ഞാൻ ലോകത്തെ ജയിച്ചു എന്ന് പറഞ്ഞ ഗവൺമെന്റ് പറയുന്നതല്ല. प्रियो हम लोग क्या एक നമ്മളെ तो ദൈവം തികച്ചും പാപത്തിൽ നിന്ന് സ്വതന്ത്രരാക്കിയെങ്കിൽ മാത്രമേ ഈ ഒരു വെല്ലുവിളി ഏറ്റെടുക്കാൻ നമുക്ക് കഴിയത്തുള്ളൂ. हम लोग क्या सोचते हैं? मैंने आज ये पाप नहीं किया, मैंने वो पाप नहीं किया, आज मैंने ये नहीं किया, वो नहीं देखा, ये नहीं छुआ, ऐसा सब बातें बोलकर हम अपने आप में घमंड करते हैं। हाँ मैंने पाप पर विजय पाया, मैंने पाप नहीं किया। परंतु प्रिय उसमें नहीं, प्रभु ने हमको किस रीति से संसार का नाना प्रकार से हमको विजय दिया है कष्टों से, वो बात का आधार को हमें समझना है। ये बात को देखना है कि हम मसीह में स्थिर रह करके। 7 സഭയിലുള്ളവരോട് ദൈവം വിളിക്കുന്നു. प्रभु 7 मंडलियों को प्रभु बुलाता है। കർത്താവിനെ ഓവർകം ചെയ്തു. प्रभु क्या कहते हैं? हे विजय पाए हुए लोग, ഞാൻ ജയിച്ചതുപോലെ, जिस रीति से मैंने विजय पाया, ഞാൻ ജയിച്ചതുപോലെ, जैसा मैं जीता, എന്താ യേശു പാപത്തെയാണോ ജയിച്ചത്? यीशु पाप से जीता गया। ആരെയാ? यीशु किससे जीता?
പാതാള ഗോപുരം, नरक के फाटक है जब प्रभु के खिलाफ आया तो भी ഘട്ടങ്ങൾ, कष्ट आया। നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നതിന് വേണ്ടി വന്ന ഘട്ടങ്ങൾ, मतलब हमें बचाने के लिए यीशु को जो कष्ट सहना पड़ा, സാത്താൻ കൊണ്ടുവന്ന जो ഘട്ടങ്ങൾ, शैतान ने लाया, മനുഷ്യർ കൊണ്ടുവന്ന ഘട്ടങ്ങൾ, मनुष्यों ने लाया, അപ്പോഴെല്ലാം तब ये सब परिस्थितियों में യേശു തലകുനിച്ചു കൊടുക്കാതെ यीशु उसमें झुककर निराश नहीं हुआ। എന്റെ പിതാവ് സ്നേഹമാണ്. मेरा पिता प्रेम है करके कहकर गवाही में जिया। അതാണ് നമ്മൾ 1 യോഹന്നാൻ അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 5-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहले यूहन्ना 5:5 में हम पढ़ते हैं, संसार पर जय पाने वाला कौन है? हाँ। केवल वह जिसका यह विश्वास है हाँ। कि यीशु परमेश्वर ആ का എന്താണ് क्या है? നമ്മള് ഘട്ടങ്ങൾ വരുമ്പോൾ ക്ഷീണിച്ച് നഗ്നരായി കഴിഞ്ഞാൽ നമ്മളൊരു സാക്ഷ്യം പറയുന്നുണ്ട്, യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനൊന്നുമല്ല. हम लोग जब संसार हम लोग नाना प्रकार का कष्ट जब संसार में आते समय में उस पर हम गिर कर, हम लोग दुखी होकर निराश होकर अगर चलते रहेंगे तो तब हम क्या गवाही दे रहे हैं? यीशु परमेश्वर का पुत्र नहीं है। യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനെന്ന സാക്ഷ്യത്തിന്മേൽ ആ പാറയിലാണ് നമ്മള് സഭയുടെ അംഗമായി രക്ഷിക്കപ്പെട്ടത്. देखो हम लोग किस आधार पर, हम लोग उस चट्टान पे खड़े रहकर हाँ। उस गवाही पे विश्वास किया कि अब यीशु मसीह सचमुच परमेश्वर का पुत्र है। उस आधार पर हम लोग खड़े होकर मंडली में हम जुड़े थे ना। എന്നിരുന്നാലും പത്രോസിന് പോലും പിന്നെ പരാജയം വന്നു. देखो ऐसा अवस्था, ये एक ऐसा एक अवस्था है कि पत्रोस भी खड़ा नहीं रह पाया, वो भी गिर गया। അപ്പോൾ കർത്താവ് പത്രോസിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു, तभी भी प्रभु ने पत्रोस के लिए प्रार्थना किया, പിതാവിനെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തണമേ, हे पिता इसको वापस पुनर्स्थापित करना। ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. मैं तुम्हारे लिए भी प्रार्थना करता हूँ। ഇത് സ്നേഹമല്ലേ? ये प्रेम नहीं है क्या प्रियो? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं നമ്മൾ എങ്ങനെയാ ലോകത്തെ ജയിക്കുന്നത്? हम लोग कैसा संसार पर विजय पाते हैं? നമുക്ക് വേണ്ടിയുള്ള എല്ലാ കഷ്ടങ്ങളും हमारे लिए सब प्रकार का कष्ट സന്തോഷത്തോടെ आनंद से सहने वाला, ദൈവസന്നിധിയിൽ അനുഭവിച്ച ഒരു വ്യക്തിയാണ് കർത്താവ് യേശു. परमेश्वर की उपस्थिति में सब प्रकार का कष्ट सहने वाला, हमारे लिए सहने वाला एकमात्र पुरुष वो है प्रभु यीशु मसीह। അവൻ ലക്ഷ്യം എന്താണ്? उनका लक्ष्य क्या था? ഈ ഘട്ടങ്ങളിൽ എനിക്ക് എന്റെ പിതാവ് സ്നേഹമാണെന്ന് വെളിപ്പെടുത്തും. ये सारा प्रकार के कष्टों में मैं ये बात साबित करना चाहता हूँ दुनिया के लोगों को, संसार में, कि मेरा पिता प्रेम है। പിതാവിനെ അപമാനിക്കാതെ കർത്താവ് പരീക്ഷന്മാരോട് പറഞ്ഞു, നിങ്ങൾ എന്റെ പിതാവിനെ അപമാനിക്കുന്നു, പക്ഷേ ഞാൻ എന്റെ പിതാവിനെ എപ്പോഴും ബഹുമാനിക്കുന്നു. यीशु ने इसलिए फरीसियों से हमेशा कहता रहा, तुम लोग और तुम्हारा स्वभाव और तुम्हारा रीत मेरा पिता को अपमान करने वाला कार्य में रहता है, लेकिन मैं हमेशा मेरा पिता को आदर करता हूँ। ഈ കാര്യത്തിൽ ദൈവം നമ്മളെ ടെസ്റ്റ് ചെയ്യും. इस विषय में परमेश्वर हमको जांचेगा। യാക്കോബ് ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത് എന്താണ്? याकूब में हम क्या पढ़ते हैं? നാം വിവിധ പരീക്ഷകളിലൂടെ കടന്നു പോകുമ്പോൾ हम लोग भले ही नाना प्रकार का कष्ट से और परीक्षाओं से गुजरते समय में നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ പരിശോധന, हमारे विश्वास को परखा जाना, അതെന്താണ്? वो क्या है? യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണോ എന്നുള്ള സത്യം വെളിപ്പെടുത്താനാണ്. कि यीशु परमेश्वर का पुत्र है कि नहीं, ये सच्चाई तुम्हारे अंदर है कि नहीं, जानने के लिए पिता परमेश्वर हमको परखेगा। തോക്കാൻ സാധ്യതയില്ലെന്നല്ല, തോക്കും. और ऐसा नहीं सोचना शायद हम लोग हार जाएंगे, ऐसा नहीं है प्रयोग, हम सचमुच हारेंगे। അപ്പോഴും तो भी അവൻ ദുഃഖത്തോടെ കരഞ്ഞു. प्रभु दुखी होकर रोया। നമുക്കും ആ വഴി ദൈവം വെച്ചിട്ടുണ്ട്. हमारे लिए भी यही रास्ता रखा है प्रयोग। കർത്താവേ, हे प्रभु, ഞാനത് ഏറ്റു പറയുന്നു. मैं मानता हूँ प्रभु। ദൈവം ക്ഷമിക്കുമോ? क्या प्रभु क्षमा करेगा क्या? കാരണം തന്റെ പുത്രനിൽ വിശ്വസിക്കുന്നവരെ ആരും ദൈവം കൈവിടത്തില്ല. देखो, जो कोई भी अपना पुत्र परमेश्वर का पुत्र पर विश्वास करेगा, उस विश्वास करने वालों में से एक को भी पिता छोड़ेगा नहीं, त्यागेगा नहीं। അപ്പം ദൈവ സ്നേഹമാണെന്ന് അതുപോലെ മനസ്സിലാക്കി ഈ ലോകത്തിന്റെ കഷ്ടതകളുടെ മുമ്പിൽ തല വണക്കാതിരുന്ന തന്റെ പുത്രന്റെ അപ്പോസ്തലനായ പൗലോസും ഇതേ അനുഭവത്തിലൂടെ പോയി നമ്മൾ വായിക്കുന്നു. तो हम देखते हैं कि यीशु मसीह एकमात्र एक ऐसा व्यक्ति है जिन्होंने हमें हर अवस्था में, हर कष्टों में, हर क्लेशों में ये बात साबित करके दिखाया कि परमेश्वर प्रेम है। उसी रीति से सब प्रकार का कष्ट, जैसे यीशु कष्ट से गया, ऐसा और एक मनुष्य था जो इस प्रकार का कष्ट से जाते समय में ये बात साबित करता रहा कि पिता परमेश्वर प्रेम है करके, वो है प्रेरित पौलुस। അത് യേശു അനുഭവിച്ച കഷ്ടതയല്ല പൗലോസ് അനുഭവിച്ചത്. तो वो यीशु का लेवल का अनुभव का कष्ट नहीं है जो पौलुस था, എങ്കിലും സഭകളെ സ്ഥാപിക്കാനുള്ള ബന്ധത്തിൽ परंतु जब मंडली का स्थापना करने के विषय में പൗലോസ് ഏത് കാര്യം മുറുകെ പിടിച്ചു, पौलुस ने एक बात को सिर पकड़ के रखा। അത് യേശു മുറുകെ പിടിച്ച അതുപോലെ തന്നെ. मतलब जिस रीति से यीशु ने थामा पकड़ के रखा, वैसा पौलुस ने भी पकड़ के थामे रखा। നമ്മൾ 2 कोरिन्थियर 1 അധ്യായത്തിന് 3-4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा कोरिन्थी 1:3 और 4 जब हम पढ़ते हैं, हमारे यीशु मसीह के परमेश्वर हाँ। और पिता का धन्यवाद हो, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. യെസ്, जो दया का पिता सब प्रकार की നോക്കുക,
യേശുവിന്റെ അതേ ഹൃദയമല്ലേ പത്രോസിനും പൗലോസിനുള്ളത്? यीशु का वही मनोभावना है ना पौलुस को भी। എന്റെ പിതാവ് സ്നേഹവാനാണ്. जैसा यीशु कहता था कि मेरा पिता प्रेम है, ഏത് ഘട്ടം വന്നാലും कोई भी कष्ट क्यों ना आए, അവൻ സ്നേഹവാനാണെന്ന സാക്ഷ്യത്തെ ആ വെളിപ്പെടുത്തലിന് ഞാൻ പിന്നോട്ട് പോയില്ല. वो यीशु मतलब ये परमेश्वर पे प्रेम है करके उस बात का गवाही, उस बात का प्रकटीकरण से मैं पीछे नहीं हटूंगा, उसी बात में मैं थामा रहूंगा। യേശു ക്രിസ്തു മരിക്കേണ്ടി വന്നതും അതിനു വേണ്ടിയാണ്. यीशु मसीह को मरना भी पड़ा यही कारण की वजह से प्रिय। മഹാപ്രഭു ചോദിച്ചു, महायाजक ने पूछा, നീ അത്യുന്നതനായ പിതാവിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു ആകുന്നുവോ? तू क्या तू सर्वशक्तिमान परमेश्वर का पुत्र है क्या? പല കാര്യങ്ങൾ ചോദിച്ചിട്ടും കർത്താവ് മിണ്ടിയില്ല. देखो बहुत सा सवाल किया था, लेकिन सब सवाल में तभी प्रभु जवाब नहीं दिया था। ഒറ്റക്കാര്യം ഈ കാര്യം കേട്ടപ്പോൾ परंतु ये सवाल जब इस रीति से पूछा गया तो ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ മഹാപ്രഭു ചോദിക്കുകയാണ്. बहुत से सवाल प्रभु को पूछा गया था। നീ എന്താ ഒന്നും ഉത്തരം പറയാത്തത്? तब महायाजक पूछता इतना सवाल कर रहा हूँ, तू जवाब क्यों नहीं दे रहा? എന്നിട്ട് അദ്ദേഹം ചോദിക്കുകയാണ്, फिर वो यीशु से कहता है, നീ അത്യുന്നതനായ പിതാവിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു ആകുന്നുവോ? क्या तू जीवित है सच्चा परमेश्वर का महान परमेश्वर का पुत्र है क्या? ये मैं शपथ देकर तुझसे पूछता हूँ। യേശുവിന് മരിക്കാതിരിക്കണമെങ്കിൽ അല്ലാതെ പറഞ്ഞാൽ മതിയായിരുന്നു. यीशु को अगर मरना नहीं है तो क्या जवाब देना है? नहीं, बस नहीं बोलने से बच जाता था, वो मरता नहीं था उस दिन। അവൻ പറഞ്ഞു, परंतु उसने क्या जवाब दिया? ഞാനാകുന്നു. मैं हूँ। ഉടനെ മഹാപ്രഭു വസ്ത്രം കീറി. अभी तुरंत महायाजक ने वस्त्र फाड़ दिया। എന്താണ്? क्या हुआ? ഇനി ഒരു സാക്ഷ്യം വേണ്ട. अभी कोई गवाही का जरूरत नहीं है प्रियो, ഇവൻ മരണയോഗ്യൻ. ये अभी मृत्यु का योग्य है। പ്രിയമുള്ളവരെ, ഒന്നും രണ്ടും നൂറ്റാണ്ടുകളെ നമ്മളൊന്ന് പരിശോധിച്ച് നോക്കിയാൽ पहला शताब्दी, दूसरा शताब्दी, फर्स्ट सेकंड सेंचुरी को अगर हम लोग जरा जांचेंगे तो ദൈവമക്കളായതുകൊണ്ട് മരിക്കേണ്ടി വന്ന എത്രയോ സാക്ഷികൾ നമ്മുടെ कि മുന്നിലുണ്ട്. परमेश्वर का पुत्र, हम लोग परमेश्वर के संतान है, सब विश्वासी लोग यही मानकर कहा कि यीशु मसीह सच्चा परमेश्वर का पुत्र है। बस ये विश्वास करने की वजह से कितने लोगों को अपना जान देना पड़ा। യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ എന്ന കാര്യത്താൽ यीशु परमेश्वर का पुत्र है, इस गवाही में സാത്താൻ ലോകത്തിൽ പീഡ കൊണ്ടുവന്നപ്പോൾ शैतान ने जब संसार के विश्वासियों के ऊपर जब पीड़ा लाया, നമ്മളത് സ്ഫുർണ സഭയോട് വായിക്കുമ്പോൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അവിടുത്തെ എന്തെല്ലാം പീഡയാണ് സാത്താൻ ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്. इस बात का विषय समझने के लिए स्मरणा मंडली को प्रभु ने किस किस प्रकार का क्लेश लाया संसार में, शैतान ने लाया करके हम देखते हैं। അവിടെ അവരെല്ലാം ലോകത്തെ ജയിച്ചു. वहाँ पर वो सब विश्वासी लोगों ने संसार पर जीत हासिल किया। രക്തസാക്ഷികളായി തീർന്നു. वो लोग शहीद हो गए। കാര്യം എന്താണ്? वो लोग क्या कारण क्या था? കാരണം യേശുവിലുള്ള വിശ്വാസം. क्योंकि यीशु के ऊपर जो विश्वास था कि वो परमेश्वर का पुत्र है, उसको वो लोग मरते दम तक पकड़ के रखा। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ हमारे जीवन में സാത്താൻ ഒരുപക്ഷെ സാത്താൻ ഇപ്പൊ കാര്യങ്ങളൊക്കെ മനസ്സിലായി പീഡ കൊണ്ടുവന്നാലൊന്നും ഇവർ വീഴത്തില്ല. अभी शैतान क्या हुआ, उस जमाने में पीड़ा लाते समय में लोग विजय होते जा रहे, जयवंत होते जा रहे, तो शैतान होशियार है, वो चालाकी समझ गया। इसलिए हमारे जमाने में ഒന്നും രണ്ടും നൂറ്റാണ്ടോടെ അനേക ആളുകൾ അവിടെ ചെന്ന് ചേർന്നു. രക്തസാക്ഷികളുടെ വലിയൊരു ഗണം. वहाँ पर पहला और दूसरा शताब्दी के विश्वासी लोगों में करोड़ों करोड़ लाखों लाखों विश्वासी लोग जयवंत होकर स्वर्ग में वो लोग पहुंच गए। बस मसीह लोगों का संख्या बहुत ज्यादा हो गया स्वर्ग में। അപ്പോഴാണ് സാത്താൻ അടവ് മാറ്റി तब शैतान ने चालाकी बदला। वो समझदार है। वो സഭയെ ലോകമയത്തിലേക്ക് നയിച്ചു. उसने अभी कष्ट को हटाकर अभी हाँ। मंडली में क्या लाया? हाँ। दुनिया का प्रेम लाया। പാതാള ഗോപൻ ജയിച്ചോ? तब नरक का फाटक ये प्रबल हुआ। കർത്താവ് വിളിക്കുകയാണ്. तब ये प्रबल हुआ, इसलिए प्रभु बुला रहा है। അങ്ങനെ ഒരു കാലഘട്ടത്തിൽ ऐसा परिस्थिति में കർത്താവ് വിളിക്കുകയാണ്, प्रभु अपने लोगों को बुला रहा है, ജയാളികളാകും. तुम जयवंत हो जाओ। അപ്പോൾ നമ്മൾ ജയിക്കേണ്ടത് ആരെയാണ്? तो हमें किससे जीतना है? संसार। ലോകത്തെ ജയിച്ച ജയമോ? हमारा संसार से जो जीता हुआ जय क्या है? हमारा विश्वास। हमारा विश्वास। और वो क्या है विश्वास? यीशु मसीह पर कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब പിതാവ് സ്നേഹമാണ്. उसका वो विश्वास का आधार क्या है कि यीशु परमेश्वर का पुत्र है? उसके अंदर छुपा हुआ सत्य क्या है कि पिता प्रेम करता है। കർത്താവ് പറയാണ്, यीशु कहा, പത്രോസേ, हे पत्रोस, ഞാൻ പിതാവിന്റെ പുത്രനാണെന്ന് നിനക്ക് മനസ്സിലായെങ്കിൽ अगर मैं परमेश्वर का पुत्र होकर के, हे पत्रोस, अगर तूने समझा तो അത് ജഡരക്തങ്ങളല്ല, वो मांस और लहू ने नहीं तुझे प्रकट किया, എന്റെ പിതാവ് അത് बल्कि വെളിപ്പെടുത്തുന്നതാണ്. मेरा पिता को भाया ये बात तुझे प्रकट होने के लिए। അങ്ങനെ സഭയുടെ അംഗമായ നമ്മളെല്ലാവരും इस रीति से हम जो मंडली के जो हम सदस्य हैं, जो अंग है, ദൈവം വെളിപ്പെടുത്തി, ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്തി യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്. कि आत्मा ने हमारे अंदर सबको प्रकट करके बताया कि यीशु परमेश्वर का पुत्र है। Praise the Lord. Amen. ഈ വിശ്വാസം ये विश्वास, ये चट्टान, ദൈവ സ്നേഹമാകുന്നു എന്ന വിശ്വാസം या फिर परमेश्वर प्रेम है करके वो विश्वास അന്ത്യത്തോളം. अंत तक। അതാണ് എഫെസസ് സഭയ്ക്ക് അല്പം പെശക് വന്നു. इसलिए एफेसस मंडली में थोड़ा तकलीफ हुआ। ആദ്യം നല്ല സ്നേഹമായിരുന്നു. पहले शुरुआत में उन लोग में अच्छा प्रेम था, ദൈവ സ്നേഹമാണ്, परमेश्वर प्रेम है, അതാണ് പുത്രൻ വെളിപ്പെടുത്തിയത്. वो पुत्र ने प्रकट किया था। പക്ഷെങ്കിൽ परंतु
ആ സാക്ഷ്യത്തിന് മങ്ങൽ വന്നു. उस विश्वास पे वो लोग में कमी आ गया, वो लोग गिर गए उसमें। ആയതുകൊണ്ട് നീ ഏതിൽ വീണിരിക്കുന്നു? इसलिए प्रभु कहता है कि तू जिस बात पर तुम गिरे हो, അത് ഫിലദൽഫിയ സഭയൊഴിച്ച് ബാക്കി എല്ലാ സഭയോടും കർത്താവ് അഡ്മോണിഷൻ കൊടുക്കുക. इसके लिए प्रिय फिलाडेल्फिया मंडली को छोड़कर बाकी सब विषय में प्रभु बाकी 6 मंडलियों को डांटता है। പിന്നീട് നമ്മള് ഗലാത്യ സഭയോട് ഉള്ള ബന്ധത്തിലും गलत मंडली के विषय में भी പാതാള ഗോപുരം ജയിച്ച സഭയിൽ അവിടെ ചിലരെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. नरक के फाटक के उस मंडली पर प्रबल हुआ ऐसे कुछ लोगों के अवस्था को देखकर അവിടെ ഗലാത്യ ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായം गलतियों का पुस्तक अध्याय 4 അതിന് 4 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 4 का 4 परंतु जब समय पूरा हुआ तो परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा जो स्त्री से जन्मा और व्यवस्था के अधीन उत्पन्न हुआ ताकि व्यवस्था के अधीनों को मोल लेकर छुड़ा ले और हमको ले पालक होने का पद मिले। ഓക്കെ, നമ്മളെ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? हमें परमेश्वर ने हमें क्या किया? യേശുവിനുള്ള വിശ്വാസത്താൽ यीशु मसीह के विश्वास के द्वारा നമ്മളെ എന്ത് ചെയ്ത് രക്ഷിച്ചു? यीशु पर विश्वास करने के द्वारा हमें बचाया। യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണെന്ന് വിശ്വസിക്കുന്നവരെല്ലാം വിശ്വാസത്താൽ ദൈവത്തിന്റെ മക്കളാകുന്നു. जो कोई भी यीशु पर विश्वास करता है उस विश्वास के आधार पर सब लोग परमेश्वर का पुत्र संतान बन गए। 3:26 3 का 26 में भी हम पढ़ते हैं। അങ്ങനെ ദൈവമക്കളായി തീർന്നതിന് ശേഷം इस तरीके से हम लोग तब मसीह यीशु के विश्वास के आधार पर हम लोग सब पुत्र बनने की वजह से, നിങ്ങൾ മക്കളാകുകൊണ്ട് क्योंकि तुम लोग बच्चे हैं, അപ്പാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന സ്വപുത്രന്റെ ആത്മാവിനെയും ദൈവം നിങ്ങൾക്ക് തന്നു. 4 का 6 में कि क्योंकि तो अभी हम लोग पुत्र हो चुके, संतान हो चुके हैं, हमें अभी हे अब्बा हे पिता करके पुकारने का पुत्रता का आत्मा भी हमें मिल गया। അപ്പൊ ഗലാത്യരുള്ളവർ എന്ത് മനസ്സിലാക്കി? तो अभी गलती के मंडली के लोगों ने क्या समझा? യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ് यीशु परमेश्वर का पुत्र है। എന്ന് പറഞ്ഞ अर्थം എന്താണ്? मतलब क्या? യേശുവിനെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ जैसा यीशु से प्रेम किया गया था, ഞങ്ങളെയും സ്നേഹിക്കുന്നു. हमसे भी प्रेम कर रहा है। ദൈവ സ്നേഹമാണ്. कि परमेश्वर प्रेम है। അപ്പാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന പുത്രത്തിന്റെ ആത്മാവിനെയും ലഭിച്ചു. अब हे अब्बा हे पिता करके पुकारने के लिए पुत्रता का लेपालक का आत्मा भी मिला। അങ്ങനെ इसके विषय में ദൈവം അവരെ അറിഞ്ഞു. परमेश्वर उनको जाना എന്ത്? എന്റെ മക്കളാണ്. कि क्या कि ये लोग मेरे बच्चे हैं। അവരാ ദൈവത്തെയും അറിഞ്ഞു. और उन लोगों ने परमेश्वर को भी जाना ദൈവം ഞങ്ങളുടെ പിതാവാണ്. कि परमेश्वर हमारा पिता है, അല്ലേ? है ना? അടുത്ത വാക്യം വായിക്കുക. फिर हम लोग नीचे हम पढ़ते हैं। पहले तो तुम परमेश्वर को जानकर हाँ। उनके दास थे जो स्वभाव से परमेश्वर नहीं, पर अब तुमने परमेश्वर को पहचान लिया, हाँ। वरन परमेश्वर ने भी तुमको पहचाना हाँ। कि उन निर्बल और निकम्य आदि शिक्षा। ഓക്കെ, ഇവിടെ ഒരു വിഷയം. അവരെങ്ങനെ അറിഞ്ഞു? അവരെ ദൈവത്തെ അവരെങ്ങനെ അറിഞ്ഞു? അവരെ ദൈവം എങ്ങനെ അറിഞ്ഞു? तो वो लोग ने प्रभु को कैसा जाना और वरन परमेश्वर ने उनको कैसा जाना? किस बात पर जाना है विषय? പണ്ട് അവര് ദൈവത്തിന്റെ മക്കളായിരുന്നില്ല. पहले वो लोग परमेश्वर के बच्चे नहीं थे, ഇപ്പോൾ എങ്ങനെ അറിഞ്ഞു? अभी वो लोग कैसा जाने? പിതാവ് പുത്രനെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ എന്റെ മക്കളാണെന്ന് ക്രിസ്തുവേശുള്ള വിശ്വാസ ദൈവം അറിഞ്ഞു. कि मतलब पिता पुत्र से प्रेम करता है, उस विश्वास जो पुत्र पर विश्वास करने से पिता हमसे भी प्रेम करता है करके ये बात का विश्वास गलती लोगों को मिला, जिसकी वजह से उन लोगों को परमेश्वर का पहचान मिला। അല്ലെ? मैं അവര് ശരിക്കും അറിഞ്ഞു. वो लोग सचमुच जान लिए, ഇപ്പം ദൈവം അവരുടെ ആരാണ്? जिसकी वजह से अभी परमेश्वर अभी उनका कौन है? पिता है। കാരണം അപ്പാ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുന്ന പുത്രത്തിന്റെ क्योंकि ആത്മാവ്. ऊपर हमने पढ़ा कि उन्होंने ए अब्बा ए पिता करके पुकारते, അപ്പൊ ദൈവ സ്നേഹമാണ്. तो परमेश्वर प्रेम है। അങ്ങനെ അവരെ സാക്ഷ്യം നിർത്തുമ്പോൾ इस गवाही में लोग रहते समय में പാതാള ഗോപുരം എങ്ങനെയാണ് ജയിച്ചത് അവരെ? नरक के फाटक के कैसा उनके ऊपर प्रबल हुआ? അടുത്ത വാക്യം വായിക്കുകയാണ്. उसका आगे पढ़ना। तुम दिनों और महीनों को हाँ। और नियत समय को हाँ। और वर्षों को मानते हो। हाँ। मैं तुम्हारे विषय में डरता हूँ। हाँ। ऐसा न हो कि जो परिश्रम मैंने तुम्हारे लिए किया है वो व्यर्थ ठहरे। നോക്കുക, देखना സമയം ഇപ്പൊ എന്തായി തീർന്നു? अभी क्या हो गया? ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങളിലെ संसार की बातें, വെറും ദരിദ്രമായ ബെഗ്ഗറി എന്നാണ് പറയുന്നത്. ബെഗ്ഗറി. जो वहाँ पर उसका 9 का बी पार्ट में लिखा है, तुम लोग जो निकम्मे और जो भिखारी के अवस्था के जो विचार की बात है, जो भिखारी लोग का चीप जो गिरा हुआ अवस्था, उससे भी गिरा हुआ बातों को तुम लोग थाम कर रख रहे हो। യേശുവിന്റെ സാക്ഷി അവർക്ക് निकम्मी बातें, वो लोग ने यीशु मसीह का गवाही को टुकड़ा दिया। അവിടെ പറയാണ്, वो लोग कहने लगे, ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി അധ്വാനിച്ചു. तो इसलिए पौलुस अभी क्या कहता है? मैं डर रहा हूँ कि मैंने तुम लोग के जो परिश्रम किया वो व्यर्थ हो गया क्या? നിങ്ങൾ ലോകത്തെ ജയിക്കുകയല്ല ചെയ്തത്. तुम लोग संसार पर विजय नहीं प्राप्त किया, ലോകം നിങ്ങളിലേക്ക് വന്നു. बल्कि संसार तुम्हारे अंदर प्रवेश हो गया।
ഇവിടെയാണ് ദൈവം നമ്മളെ വിളിക്കുന്നത്. इसलिए इस विषय में प्रभु हमको बुला रहा है. സഭയെ എടുത്തുകൊള്ളപ്പെടാൻ പോകുന്ന ഈ അന്ത്യസമയത്ത് हम लोग जो अंत समय में है, बहुत जल्दी मंडली अभी उठा लिया जाएगा. ദൈവം സഭയോട് വിളിക്കുകയാണ്. प्रभु सारा मंडली को पुकार के कह रहा है. കർത്താവ് പറയുന്ന ഒരിക്കൽ കൂടെ ये प्रभु ने फिर से कहा, നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ അന്തർഭാഗത്തിലേക്ക് നമ്മൾ വരണം. जो हमारे हृदय के अंदरूनी भाग में वो गवाही आना चाहिए. യേശു നിലകൊണ്ട സത്യത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ നിൽക്കണം. यीशु जिस बात के लिए सत्य के लिए खड़ा रहा, वो सत्य के लिए हमें भी खड़ा रहना है. അപ്പൊ പൗലോസ് പറയുകയാണ്, നമ്മൾ വായിച്ച വാക്യം അതിന്റെ 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1-3-4 വാക്യങ്ങളിലാണ്. इसके लिए पौलुस ने जैसा दूसरा कोरिन्थी 1:3-4 में जब हमने पढ़ा, ഞങ്ങൾ ഭയങ്കര ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോവുകയാണ്. हम लोग बहुत से कष्ट और क्लेश पे हम जा रहे हैं. പക്ഷെങ്കിൽ परंतु ഞങ്ങൾ ഈ ലോകത്തിലെ മനുഷ്യരെ പോലുള്ള ഘട്ടങ്ങൾ വരുമ്പോൾ ഞങ്ങൾ അങ്ങനെ ഹൃദയം അങ്ങനല്ല. तो भी हम लोग जैसा संसार के लोग कष्ट आते समय में वो लोग दुखी होकर निराश हो जाते, वैसे लोग नहीं है हम. ലോകത്തിലെ മനുഷ്യൻ ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോൾ जब संसार के लोग कष्ट से जाते समय में, നമുക്കറിയാം, അവിടെ നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ ആ മഹോദ്രവ സമയത്ത് ആകാശത്ത് നിന്ന് ഭയങ്കരമായ ഘട്ടങ്ങളും ലോകത്തിൽ പല വിഷമങ്ങളെല്ലാം ഉണ്ടായപ്പോൾ ലോകജാതികൾ ദൈവത്തെ നിന്ദിച്ച് ദൈവത്തെ എതിർത്തു. അവരുടെ ഹൃദയം കഠിനമായി പോയി. हम लोग देखते हैं महाक्लेश के समय में जब पूरा जो सूर्य जो है लाल लाल हो गया और वहां पर सब प्रकार का क्लेश विपत्ति और नाना प्रकार का कष्ट जब शारीरिक रीति से महाक्लेश में आते समय में संसार के लोगों ने क्या किया, वो लोग का हृदय कठोर होकर परमेश्वर को निंदा करने लगे वो लोग. എന്നാൽ ഞങ്ങളുടെ ഹൃദയം എന്താണ്? परंतु हमारा हृदय कैसा है? വളരെ സോഫ്റ്റ്, मुलायम है വളരെ और സൗന്ദര്യമുള്ളതാണ്. सुंदरता से भरा हुआ है. ഞങ്ങളുടെ ഉള്ളിലേക്ക് ദൈവസ്നേഹം കടന്നു വന്നിരിക്കുകയാണ്. हमारे अंदर परमेश्वर का प्रेम हमारे अंदर आया है. കാരണം ഞങ്ങളുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ क्योंकि हमारा प्रभु यीशु मसीह को അവന്റെ കഷ്ടങ്ങളിൽ उनका कष्ट में കൂടെ നിന്ന പിതാവ് जो साथ रहा पिता, അവന്റെ നാമത്തിൽ उनके नाम में ഞങ്ങളോടും കൂടെ ഉണ്ട്. हमारे साथ भी है. മനസ്സലിവുള്ള പിതാവ്, जो दया का पिता है സർവാശ്വാസവും. और सब प्रकार का आश्वासन और शांति देने वाला. दूसरा कोरिन्थी 1:3 ഒരു ചെറിയ ആശ്വാസമല്ല, मतलब छोटा शांति नहीं, 1-2 കാര്യങ്ങൾക്കല്ല. मतलब 1-2 बातों में नहीं. പിന്നെന്താണ്? कितना? ഇപ്പോൾ ഞങ്ങൾ ആരാണ്? अभी हम लोग कौन है? ഏത് ഘട്ടത്തിലുള്ളവരെയും कोई भी कष्ट में पड़े हुए लोगों को ഞങ്ങൾക്ക് ആശ്രയിക്കാൻ കഴിയും. हम उन लोगों को आश्वासन और सांत्वना दे सकते हैं. ആരെന്താണ്? कारण क्या है? സഭയുടെ നാഥനായ ക്രിസ്തു ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോയപ്പോൾ क्योंकि हमारा जो मंडली का जो शिरोमणि जब वो कष्ट से गया, അവനെ ആശ്വസിപ്പിച്ച പിതാവ് उनको जब आश्वासन देने वाला जो स्वर्गीय पिता, അവനോടുള്ള ബന്ധത്തിൽ वो यीशु मसीह के साथ था. वो स्वर्गीय पिता ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി मसीह के लिए ഞങ്ങളിൽ ഇപ്പോൾ വ്യാപരിക്കും. अभी हमारे अंदर भी वही पिता का प्रेम हमारे अंदर कार्य कर रहा है. പൗലോസ് ലോകത്തെ ജയിച്ചോ? पौलुस ने क्या संसार पर विजय पाया गया? मैं इस विषय पर पाया. उसने कहा ना, मैं നോക്കുക എങ്ങനെയാണ് അദ്ദേഹം तो ജയിച്ചത്? कैसा विजय पाया हो? उसका गवाही क्या था? कि जो पिता पुत्र के साथ था वो हमारे साथ भी है. പിതാവേ, हे पिता, നീ അവരെ സ്നേഹിക്കുന്നത് जैसा यीशु ने गवाही दिया, हे पिता तू जैसा मुझसे प्रेम करता है उनसे भी तू प्रेम करता है. എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ തന്നെ तो जैसा तूने मुझसे प्रेम किया वही माप में वही गहराई से उनसे भी किया. അവ ക്രിസ്തു കഴിഞ്ഞാൽ तो मसीह के बाद നമ്മുടെ പലരും കാണും, നമ്മളത് കർത്താവിന്റെ സിംഹാസനത്തിൽ അത് ആരാണ് കൂടുതൽ കഷ്ടപ്പെട്ടതെന്നൊക്കെ അറിയാം. എങ്കിലും നമ്മുടെ വിവരണത്തിൽ പൗലോസ് ആണ് കൂടുതൽ കഷ്ടപ്പെട്ടത്. കാരണം എല്ലാവരേക്കാൾ അധികം കഷ്ടപ്പെട്ടു എന്ന് പൗലോസ് പറയുന്നത് ആ ദൈവസ്നേഹം ഉള്ളിൽ ഗ്രഹിച്ചപ്പോൾ കൃപയാണ്. पौलुस के जमाने में हम जानते हैं, पौलुस कहता है कि मैं सभी लोगों से सबसे ज्यादा अधिक कष्ट सहने वाला, दुख सहने वाला, क्योंकि पिता का प्रेम का विवश में जब आने के बाद और पिता पुत्र का रिश्ता जानने के बाद वो इतना वो दौड़कर कष्ट वो सा. इसके लिए हम बोल सकते हैं कि यीशु के बाद जो सबसे ज्यादा विश्वास में बने रहकर कष्ट से गुजरने वाला पौलुस है. अभी हम लोग शायद न्याय के दिन हमको मालूम पड़ेगा कि बहुत सारे विश्वासी थे, लेकिन अभी वचन को आधार रखकर हम बेस रख रहे हैं. पौलुस ने बहुत कष्ट सहा. പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 13 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, पहला कोरिन्थी 13 में हम पढ़ते हैं, Now never fail. ദൈവസ്നേഹം ഒരിക്കലും പരാജയപ്പെടുകയില്ല. प्रेम जो कभी है हारता नहीं. പാതാള ഗോപുരങ്ങൾ വരട്ടെ, मतलब टलेगा नहीं, वो कभी हारेगा नहीं, निकम्मा नहीं होगा. എന്തും വരട്ടെ, पाप इस प्रेम के खिलाफ नरक के फाटक आने दो, कुछ भी आने दो, प्रेम हारेगा नहीं. Praise the Lord. Amen. അതാണ് റോമലേഖനം 8:37 വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. रोमियो का पुस्तक 8 का 8 verse 8 അധ്യായത്തിൽ 37 വാക്യം. 37 भी पढ़ेंगे, खत्म എന്തും करेंगे. വരട്ടെ, മരണം വരട്ടെ, പാട് വരട്ടെ, പട്ടിണി വരട്ടെ, ദാരിദ്ര്യം വരട്ടെ, എന്തും വരട്ടെ, आने दो, पढ़ने दो 37. हाँ. सब बातों में इस सब बातों में हम उसके द्वारा हाँ. जिसने हमसे प्रेम किया है हाँ. जगत से भी बढ़कर Praise the Lord. 35 भी पढ़ना. 35 कौन हमको मसीह के प्रेम से अलग करेगा? हाँ. या क्लेश, क्या क्लेश, संकट, 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 या उपद्रव, उपद्रव, या अकाल, या नंगाई, नग्नता, या जो
जोखिम या तलवार तलवार कुछ भी आने दो, इस सब बातों में 37 इस सब बातों आने दो, हम लोग विजय से भी बढ़कर है। കാര്യം കർത്താവ് പറഞ്ഞ ആ വാക്യത്തിന്റെ സ്ഥിരത നോക്കണം. प्रियो, प्रभु ने बोला हुआ वचन का स्थिरता के आधार को देखना है। വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് जो कोई विश्वास करेगा, യേശുവിന് കിട്ടിയ പരിഗണന, ये जैसा यीशु को जो पिता की ओर से मिला हुआ बात है, ആ സ്നേഹം वही प्रेम, അതേ അർത്ഥത്തിൽ वही अर्थ और माप में നമ്മളിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ. हमारे अंदर उडेला जा रहा है, हमारे अंदर मिल रहा है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ എന്റെയും നിങ്ങളുടെയും പിതാവാണ്. क्योंकि वो यीशु का भी और हम मंडली का भी पिता है। Praise the Lord. Amen. നാമോ हम तो ഇതിലൊക്കെയും इन सब बातों में विजय से भी बढ़कर है। Praise the Lord. Amen. ആണ് ദൈവസ്നേഹം ഒരിക്കലും പരാജയപ്പെടും. इसके लिए प्रियो प्रेम, परमेश्वर का प्रेम कभी हारता नहीं। അതുകൊണ്ട് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു 33 വർഷം इसलिए यीशु जब 33.5 साल इस दुनिया में जिया, എന്റെ പിതാവ് मेरा पिता സ്നേഹമാണെന്ന് പറഞ്ഞ സാക്ഷ്യം, प्रेम है करके ये बात का गवाही देकर जिया। ആ സാക്ഷ്യത്തിന് സാക്ഷ്യം എന്ന പരിശുദ്ധാത്മാവ് उस गवाही पे गवाही रखकर देने वाला पवित्र आत्मा भी। കർത്താവ് പറഞ്ഞു, ഞാൻ പോയതിനു ശേഷം पर यीशु ने क्या कहा? मैं जाने के बाद ഞാൻ എങ്ങനെയുള്ളവരാണെന്ന് സാക്ഷ്യം പറയാൻ ആത്മാവ് വരും. मैं किस प्रकार का हूँ, मैं कैसा हूँ करके वो गवाही देने के लिए मददगार आएगा, पवित्र आत्मा आएगा। അപ്പൊ യേശു ദൈവപുത്രനാണ് സാക്ഷ്യം പറഞ്ഞതുപോലെ तो जैसा यीशु परमेश्वर का पुत्र है, ये गवाही हमको मिला, അതുപോലെ उसी रीति से യേശു ദൈവപുത്രനാണെന്ന് വിശ്വസിക്കുന്നവരോടും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സാക്ഷി പറയാണ്, നീയും ദൈവത്തിന്റെ മകനാ. भले जैसा यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है करके इस बात का गवाही मिला, उस गवाही मिलने वाले लोगों ने जब विश्वास किया कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है, यही बात का गवाही मिलने की वजह से पवित्र आत्मा अगर हमें भी बोलेगा, भाई तू भी प्रभु का बेटा है, परमेश्वर का बेटा है, അപ്പൊ നമ്മൾ മക്കളല്ലേ? तो अभी हम संतान है ना। मैं ആത്മാവ് യേശുവിന് കൊടുത്ത സാക്ഷ്യം പോലെ നമ്മളോടും तो जैसा गवाही यीशु को मिला इस दुनिया में रहते समय में कि यीशु तू परमेश्वर का पुत्र है, पवित्र आत्मा ने यीशु को दिया, वही आत्मा हमें भी गवाही दे रहा है कि तू भी, हम सब भी, मंडली के लोग, हम सब लोग परमेश्वर के पुत्र है। അപ്പൊ നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്തം എന്താണ്? अभी हमारा जिम्मेदारी क्या है? പാതാള ഗോപുരങ്ങൾ വരും, नरक के फाटके आएंगे, ട്രിബുലേഷൻ, तकलीफ आएगा, कष्टता, क्लेश आएगा, നിന്ദ, निंदा आएगा, പരിഹാസം, तकलीफ आएगा, അപ്പോൾ എന്തിരിക്കണം? लोग ठट्टा उड़ाएंगे, ऐसा सब समय में യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ, यीशु परमेश्वर का पुत्र है, എല്ലാം ഓടിപ്പോകും. सब भाग जाएंगे। Amen. Amen. ഓ, നമുക്ക് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ ദൈവം ഒരുക്കി തരുന്ന അവസരങ്ങളെ ഓർക്കണം. प्रियो, इसके लिए हमें परमेश्वर हमें एक एक मौका दे रहा है परमेश्वर का महिमा करने के लिए। उस अवसर को हमने ध्यान में रखना, संभालना ऐसे समयों में। ഇത് കാണുമ്പോ സാത്താൻ അവന്റെ ദൂതന്മാരോട് പറയാ, നമ്മുടെ കൈ വിട്ടുപോയി, ഇനി കിട്ടത്തില്ല. ऐसे टाइम में शैतान, जब हम लोग विजय पाते समय में शैतान अपने दूतों को बोलेगा, अपने गिरे हुए दुष्टात्माओं को बोलेगा, अरे ये मंडली हमारे हाथ से चला गया, अभी कुछ भी करके फायदा नहीं। നമ്മളെ തോൽപ്പിക്കാൻ ആദ്യ ദുരാത്മാവിനെ സാത്താൻ തിരിച്ചു വിളിച്ചു, പോ നീ നിന്നെ പറ്റത്തില്ല, നിന്നേക്കാൾ ശക്തനായ ഒരാളെ വിടാം. तो पहला शैतान ने मंडली के ऊपर यहाँ पर बड़ा दुष्टात्माओं को भेजा था, परंतु हम लोग विजय पा रहे हैं, हम लोग सामर्थ्य हो रहे, आनंद कर रहे, तो शैतान बोलेगा, ए तू वापस आ, तुझसे नहीं होगा, तेरे से भी शक्तिशाली को भेजना पड़ेगा। സാത്താനെ നമ്മുടെ പാദത്തിന് കീഴിൽ ചവിട്ടുവാൻ मैं യേശുവിന്റെ ജയം, വിശ്വാസം നമുക്ക് അതിനുള്ള അനുഗ്രഹം തന്നിരിക്കുക. प्रियो, हम लोग शैतान के हम लोग कुचलेंगे, हमारे पैरों से उसको रोकने के लिए उतना बड़ा विश्वास यीशु मसीह का सामर्थ के द्वारा, यीशु मसीह पे विश्वास करने वालों के ऊपर वो बड़ा अधिकार हमको दिया गया है। ലോകത്തെ ജയിച്ച ജയമോ? हमारा संसार पे विजय पाया हुआ जय നമ്മുടെ വിശ്വാസം. हमारा विश्वास, അതെന്താണ്? वो क्या है? യേശു ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ, कि यीशु परमेश्वर का पुत्र है। യേശുവിനെ സ്നേഹിച്ച പിതാവ്, जिस रीति से यीशु से प्रेम किया हुआ वो स्वर्गीय पिता, യേശുവിനെ സ്നേഹിച്ചതുപോലെ जिस रीति से यीशु को प्रेम किया, നമ്മളെ സ്നേഹിക്കും. हमसे भी प्रेम करता है। Praise the Lord. आमेन। കർത്താവ് വേഗം വരട്ടെ. हे प्रभु तू जल्दी आ। ആമേൻ. आमेन। Praise the Lord.